नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समोर नंबर 6 इयत्ता 9वी विषय विज्ञान प्रकरण नंबर 15 आपल्याला इयत्ता 9वी मध्ये प्रकरण नंबर 15 पाहायचे आहेत। याच्यामध्ये आपल्याला त्याप्रमाणे आपण या पुढचा जो टॉपिक्स होता आपल्याला जसं की मायक्रोसॉफ्ट टीम्सच्या ॲपवरती आपण जे मागच्या पिरियडमध्ये पाहिलं होतं की एक प्रस्तावना पाहिली, पीक उत्पादनाच्या सुधारणा पाहिल्या, त्याचप्रमाणे मग तुम्हाला वाटाणे वगैरे असेल विविध चित्रांद्वारे तुम्हाला समजवण्यात आले होते। विविध प्रकारचे जे पिकं होते त्याच्याविषयी माहिती देण्यात आली होती। त्याचप्रमाणे पिकांच्या जातीमध्ये सुधारणा याच्यामध्ये जे महत्त्वाचे एकंदरीत तुम्हाला 6 पॉईंट जे दिले होते, जसे जास्त उत्पादन, गुणवत्तेत सुधारणा, जैविक आणि अजैविक प्रतिरोधकता, परिपक्व समयात परिवर्तनचा भाग, व्यापक अनुकूलता, ऐच्छिक शेतकीय लाक्षणिकता याच्याविषयी आपण त्या पिरियड्समध्ये आपण चर्चा केली होती। त्याचप्रमाणे आपल्याला परत पीक उत्पादन प्रबंधन म्हणजे याच्यामध्ये पीक उत्पादन तर आपण घेऊन टाकू, तसेच त्याचं व्यवस्थापन आपण ते पीक तर घेणार नव्हतं, पण त्यासाठी मग आपल्याला व्यवस्थापन कशा प्रकारे करायचे किंवा लघु पोषक तत्व, गुरु पोषक तत्व याच्याविषयी माहिती मिळवली आणि जमिनीतून किती प्रकारचे पोषक तत्व मिळतात, तसेच एकंदरीत स्रोत याच्यामध्ये पोषक तत्व मिळवण्यासाठी 3 भाग दिले, हवा, पाणी आणि भूमी। त्याच्यात आपण पाहिलं होतं की हवामधून आपल्याला कार्बन आणि ऑक्सिजन मिळत असतो, तसेच पाण्याचा स्रोत म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे पोषक तत्व मिळत असतात। त्याचप्रमाणे भूमी या स्रोतामधून आपल्याला 2 प्रकारामध्ये आपल्याला मिळतात। गृह म्हणजे गुरु पोषक तत्वाचा भाग, ज्याच्यामध्ये नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, पोटॅशियम असेल, कॅल्शियम असेल किंवा मॅग्नेशियम आणि सल्फर हे तुमचे गुरु पोषक तत्वांचे नाव। तसेच लघु पोषक तत्व ज्याला आपण सूक्ष्म पोषक तत्व पण म्हणतो, ज्याच्यामध्ये झिंक, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरिन्स, आयर्न, मॅग्नीज आणि बोरॉन यासारखे जे तत्व आहेत पोषक तत्व ते जमिनीतून आपल्याला मिळत असतात। हा जो कोष्टक आहे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे। तर इथपर्यंत आपण पाहिले होते मागच्या मायक्रोसॉफ्ट टीम्सच्या ॲपवरती। आता आपल्याला पाहायचं आहे सेंद्रिय खतच्या बाबतीत, इथपर्यंत आपण आलेले आहेत। तर सेंद्रिय खत जे तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो सेंद्रिय खतामध्ये की खतांमध्ये कार्बनिक पदार्थांचे जास्त असते, ते जमिनीला अल्प प्रमाणात पोषक तत्व देत असतात। सेंद्रिय खताला प्राण्यांच्या मळ आणि वनस्पतींच्या कचऱ्याचे अवघटन किंवा विघटनामुळे तयार करण्यात येते। सेंद्रिय खत जमिनीतील पोषक तत्व आणि कार्बनिक पदार्थांचे परिपूर्ण करते, तसेच जमिनीची फलद्रुपता पण काय करत असते, वाढवित असते। सेंद्रिय खतांमधील जो कार्बनिक पदार्थ असतो त्या जमिनीची काय करत असते, बंधारण म्हणजे कस सुधारण्यासाठी काय करते, मदतरूप होत असते। तसेच रेताळ जमिनीतील पाणी संग्रहाची क्षमता काय करत असते, वाढवत असते। म्हणजे याचा अर्थ असा की जे सेंद्रिय खत जसं की आपण तर जसं की त्यांना चांगल्या प्रकारच्या पिकांचा नाश घ्यावं आहे, चांगल्या प्रकारे पिकांच्या व्यवस्थितपणे आपण त्याच्यात काय करू की त्यांच्या व्यवस्थित विकास हो, व्यवस्थित प्रकारचे मोठे हो, सगळे पोषक तत्व त्यांना परिपूर्ण भेटायला पाहिजे। तर ते काही खतांची जी कमतरता असते तर ते सेंद्रिय खत मॅनोर लिहिले आपण त्याला मॅनर्स म्हणजे जे पशुपा असतात त्यांचे मळमूत्र वगैरे असेल जे आपण जमा करून ठेवत असतो, ज्याला उकाडा म्हणतात आपण, त्यांना जमा करून ठेवतो आणि शेवटी जास्त झाल्यावरती मग काय करतो आपण, सुकवल्यावरती त्याला ते शेतामध्ये जे टाकत असतो, तर त्या शेतामध्ये टाकल्यामुळे तर एक प्रकारे आपण त्या काय करतो, त्या कचऱ्याचा निकाल करतो। काय करतो, निकाल करतो म्हणजे त्याला आपण व्यवस्थितपणे शेतीच्या कामासाठी त्याला उपयोगात करतो। म्हणजे 2 प्रकारचे, एक तर कचऱ्याचे पीक होऊन जातं आणि प्रबंध होऊन जातं, त्याचप्रमाणे जे पिकं असतात त्यांना पण परिपूर्ण पोषक तत्व। हे जे सेंद्रिय खत असतं शेतात जर टाकलं असतात तर त्या जमिनीमध्ये जे पोषक तत्व असतील जे कमी पडत असतील किंवा कार्बनिक पदार्थ जे असतात, जे कार्बनिक पदार्थांचे व्यवस्थितपणे जे परिपूर्ण करण्यास
मदतरूप होते आणि त्याच्यामुळे काय होते की जमिनीची फलद्रुपता वाढते. सेंद्रिय खताचा फायदा काय की जमिनीची फलद्रुपता वाढत असते, तसेच जे पोषक तत्वांची कमतरता असते पिकांना ती पूर्ण होत असते, जेणेकरून त्यांचा जो विकास असेल तो व्यवस्थितपणे होत असतो. तसेच रेताळ जमिनीमध्ये जे असेल पाणी जास्त म्हणजे त्यांच्यात टाकल्यानंतर मिश्रण होऊन जातं आणि त्याच्यामुळे काय आहे की पाण्याची संग्रह क्षमता जी असेल ती वाढून जात असते जमिनीत रेताळ जमिनीत काय होते पाण्याची संग्रह क्षमता काय होते वाढून जात असते. क्षमता जर वाढली म्हणजे पिकांनी त्याच्याप्रमाणे काय शोषून तर घेतात ते जमिनीच्या भाग रेताळ जमिनीच्या भाग, पण त्यांना काय होत असते एक क्षमता वाढली म्हणजे जास्त पाण्याने भेटणार त्यांना व्यवस्थितपणे त्या पिकांना पाण्याच्या ज्या मुळांद्वारे ते शोषण करून उपयोगात घेऊ शकतात. त्याचप्रमाणे जी चिकणी जमीन असते ही चिकणी मातीची जमीन असते बरोबर. या जमिनीमध्ये कार्बनिक पदार्थांची काय असते मात्रा पाण्याच्या निकालामध्ये मदतरूप होत असते, कारण की ती पाणी जास्त शोषून घेत असते, ज्यात पाणी एकत्र होत नाही आणि पूर्ण शोषून घेत असते. सेंद्रिय खतांच्या उपयोगामुळे आपण जैविक कचऱ्याचा काय करतो उपयोग करत असतो. जैविक कचरा म्हणजे काय, जे पशु असतात त्यांच्याद्वारे जे मळमूत्र वगैरे असतील त्यांच्यात जो कचरा निर्माण होतो त्याला आपण व्यवस्थितपणे उपयोग करत असतो. तुम्ही गावात गेला असतील तर गावामध्ये पाहिलं असणार की आपलं जे शेतकरी असतात की आपले हे जे पशूंच्या देखभाल करत असतो त्यांचा कचरा वगैरे असतो तो जमा करून ठेवत असतो. शेवटी जास्त झाला का मग ट्रॅक्टर जे पाहिलं असतो ट्रॅक्टरमध्ये टाकून त्याला तो काय करतो सुकवून शेतात घेऊन जातो आणि शेतात टाकून देत असतो. तर त्याचे काय हेच त्याचे कारण आहे. त्याचप्रमाणे ते पर्यावरणाला रासायनिक खतांच्या जास्त वापरापासून पण संरक्षण देते. म्हणजे जे केमिकल्स असतात केमिकलद्वारा तयार करणारे जे खत असतात त्यांचा बी वापर कमी करून म्हणजे पर्यावरणविषयी आपण संरक्षण प्राप्त करू शकतात. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये वापरापासून संरक्षण देत असते. त्याचप्रमाणे जैविक कचऱ्याचा उपयोग जैविक कचऱ्यांचे पुनःचक्र आहे. जैविक खत बनवण्याच्या क्रियेमध्ये विविध जैविक पदार्थांच्या उपयोगाच्या आधारे जैविक खताला 3 भागामध्ये विभाजित करण्यात आलेले आहेत. आता एक गोष्ट अजून मी सांगतो की हे जे कचरा जो जमा झाला असतो पशुपालनाचा त्याला जर गावामध्ये एक समजा एक काय म्हणतात त्याला अजून एक दुसरा उपयोग बी त्याचा की एक जमिनीमध्ये खोल असं एक टाकी बनवून त्याच्यामध्ये हा कचरा जर टाकत राहिला आपण आणि वरून जे ढक्कन लावून दिलं असतं तर जास्त दिवसपर्यंत त्याच्यामध्ये ते टाकून ठेवलं असतं पाणी थोडं टाकून दिलं असतं तर त्याच्यामुळे काय वायू निर्माण होतो ज्याला मिथेन म्हणतो आपण. आणि तो मिथेन वायू काय आपण स्वयंपाकाच्या घरासाठी त्याचा आपण वापर करू शकतो. म्हणजे हे एक तर पर्यावरणापासून संरक्षण आपण मिळवू शकतो. म्हणजे एक शेतीसाठी बी कामात येऊ शकतं, जमिनीच्या संरक्षणासाठी बी पिकांच्या संरक्षणाला आणि त्याचप्रमाणे पोषक तत्व परिपूर्ण करण्यासाठी तसेच आपल्या स्वयंपाकासाठी जो गॅस पाहिजे स्वयंपाकासाठी जो वायू पाहिजे तो आपल्याला त्याच्यातून प्राप्त होत असतो. तर हे जे सेंद्रिय खतामध्ये 3 प्रकारचे भाग जो सांगितला आहे याच्यामध्ये त्याला 3 भागात विभाजन करण्यात आलेले आहेत. पहिला जो भाग दिलेला आहे तो कंपोस्ट आणि वर्मी खत. वर्मी म्हणजे तो गांडूळ खत तुम्ही ऐकलं असेल गांडूळ. कंपोस्टीकरणाच्या क्रियेत शेतीत बिनउपयोगी पदार्थ जसे याच्यामध्ये पशूंचे मलमूत्र ज्याच्यात शेण म्हणतो आपण शेण, त्याचप्रमाणे भाजीपाल्यांचे जे साल असतील आपण भाजीपाला घ्यायला जात असतो आणत असतो किंवा जे महत्त्वाचे असतं तो आपण भाग काढून घेतो आणि तो बाकीचा भाग दांडे वगैरे असतील ते भाज्यांच्या इकडं कचरा टाकत असतो. तसेच स्वेज कचरा फेकलेल्या स्ट्रॉ निंदण वगैरे खड्ड्यात कुजवतात. आता कुजवून टाकतो आपण त्यांना काय करतो खड्ड्यात टाकून देतो आणि सुकवतो. या क्रियेला काय म्हणतात कंपोस्टिंग म्हणतात. काय म्हणतात कंपोस्टिंग असे म्हणतात. एकंदरीत सांगायला गेले तर बिन पदार्थाचे जे मलमूत्र असेल भाजीपालांचे वगैरे साल असेल वगैरे स्वेज कचरा असेल फेकल्या स्ट्रॉ निंदण जो निंदण म्हणजे गवत वगैरे निंदण वगैरे सगळं हे करून आपण
एकाच सोबत तो कचरा एक मिक्स करून टाकून ठेवतं खड्ड्यामध्ये, आणि याला म्हणतात कुजवल्यानंतर जो खत तयार करण्यात त्याला कंपोस्टिंग म्हणतात. काय म्हणतात? कंपोस्टिंग असे म्हणतात. या कंपोस्टामध्ये जे कार्बनिक पदार्थ असतो ना, आणि शोषण आपलं कार्बनिक पदार्थ तसेच पोषण हे खूपच जास्त प्रमाणात असते. याच्यात भरपूर प्रमाणे आपल्याला काय म्हणू शकतो, जे खत पाहिजे शेतीसाठी पिकांना ते एकदम चांगल्या प्रकारे मिळत असते. त्याचप्रमाणे कंपोस्टला जर गांडूळद्वारे वनस्पती आणि प्राण्यांच्या टाकलेल्या पदार्थांच्या लागलीच विघटनाद्वारे क्रियाद्वारे बनविण्यात येत असते. याला वर्मी कंपोस्ट असे म्हणतात. म्हणजे कंपोस्ट जे तयार झालं तर गांडूळद्वारा काय करत असतात, वनस्पती आणि प्राण्यांच्या टाकलेल्या पदार्थांच्या लागलीच विघटनाच्या क्रियेद्वारे बनविण्यात येत असते. म्हणजे याचा अर्थ असं की गांडूळ खत. तर याला काय करायचं असतं, ते खड्डा ते टाकून त्याच्यात टाकून दिलं असतं. मग त्याच्यात गांडूळचा भाग बी काही दिवसांनी येत असतो, आणि त्याच्यामुळे काय ते गांडूळ शेतकऱ्यांचा मित्र म्हटला जातो. पहा, तुम्हाला माहिती असेल की गांडूळ शेतकऱ्यांचा मित्र का म्हटला जातो, कारण की तो काय करत असतो, जमिनीच्या भागाला काय खालून वर असं वर खाली असं याप्रमाणे त्याला हे करत असतो, आणि फलद्रुपता वाढवण्यासाठी तो मदतरूप करत असतो. आणि त्याचप्रमाणे त्यांचा फायदा पण आपल्याला पाहायला मिळत असतो, जेणेकरून गांडूळ खत जे टाकले असतात त्याच्याने पण हे सेंद्रिय खतामध्ये त्याचा उपयोग येतो, कारण की ते जीवांद्वारे जैविक पद्धतीने तयार केला गेलेला खत असतो. त्याला वर्मी कंपोस्ट असे म्हणतात. परीक्षेच्या दृष्टीने हे फार महत्त्वाचे आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचे. त्यानंतर आहे ओले जैविक खत. ओले जैविक खतमध्ये काय याच्यात पहा, या ओले जैविक खतमध्ये पीक उगवण्यापूर्वी शेतात कित्येक वनस्पती जसे याच्यामध्ये तण असेल, तण म्हणजे काय, जो बिनउपयोगी पिकांच्या बाग उगवून आलेला असतो, गवतासारखा भाग किंवा गुवार वगैरे असेल यासारखे जे उगवतात, त्यानंतर त्याच्यावरती नांगर चालवतात. म्हणजे काय करतो, त्याला काढून टाकतो आपण शेतातून. रिकामा भाग जो उगवून निघलेला असतो त्याला आपण नांगरटीद्वारे काय करत असतो, शेतकरी त्याला काढून टाकत असतो. नांगर न चालवल्यानंतर नांगर तुम्ही शेतात ज्याने पाहिला नसेल तो गावात जाऊन पाहू शकतो. तसेच शेताच्या जमिनीत मिसळतात, म्हणजे काढून हे करून नांगरून टाकतो आणि मिक्स करून सर्व टाकतो, कारण की तो तिथंच कुजून काय होऊन जातो, त्याचे पोषक तत्व जमिनीमध्ये चालले जात असतात. या वनस्पती ओल्या जैविक खतात परिवर्तित होत असतात. जे जमिनीमध्ये जो नायट्रोजन असेल, हा नायट्रोजनचा भाग आणि इकडं फॉस्फरसचा भाग यांच्यामधून काय होते, परिपूर्ण करण्यात मदतरूप होते. म्हणजे जो पिकांसाठी आवश्यक असलेला जो पोषक तत्व जो आहे तो नायट्रोजन आणि फॉस्फरस हे त्याच्याद्वारे आपण या पद्धतीद्वारा आपण नायट्रोजन आणि फॉस्फरस याच्यामुळे काय तर मदतरूप होत असते. तर याप्रमाणे आपण या ठिकाणी नायट्रोजन आणि फॉस्फरस हे जे पोषक तत्व, ते पूर्ण जे पोषक तत्व आवश्यक पोषक तत्व जे आहेत, जे याच्यामध्ये गुरु पोषक तत्वामध्ये ओळखले जातात, ते त्यांना प्राप्त होत असतात, परिपूर्ण करण्यास मदतरूप होत असते. त्याचप्रमाणे खतांमध्ये याच्यात जर पाहायला गेले तर याप्रमाणे आता आपल्याला पाहायचे खतांच्या भागामध्ये हा भाग आपल्याला याच्यात पाहायचे आहेत. खत हे व्यावसायिक स्वरूपामध्ये तयार केलेले वनस्पतींचे पोषक द्रव्य आहेत. याच्यामध्ये आपल्याला हे जे खत असते त्याच्यात नायट्रोजन मिळत असतो वनस्पतीला, तसेच फॉस्फरस, पोटॅशियम या प्रकारचे तत्व त्या पिकांना प्राप्त होत असते. याचप्रमाणे यांच्या उपयोगाने चांगली वनस्पतिक वृद्धीमध्ये जसे की त्यांच्या पर्ण असतील, फांद्या असतील किंवा पुष्प असतील, या प्रकारचे जे वनस्पतीचे महत्त्वाचे अंग असतात त्यांचे काय होत असतो, पूर्णपणे विकास होत असतो. पोषक तत्व जर व्यवस्थित राहिलं तर चांगल्या प्रकारे त्यांचं वृद्धी होत असते, विकास होत असतो. जसे की आता आपण आहार वगैरे चांगला घेतला तर आपली बॉडी कशी फिट राहत असते, चांगला विकास होत असतो. त्याचप्रमाणे मग यांना पण काय पाहिजे, पोषक तत्व पाहिजे. मग स्वस्थ वनस्पतींची प्राप्ती होत असते. जास्त उत्पादनासाठी खतांचा उपयोग होत असतो, पण ते आर्थिकदृष्ट्या काय होत असते, आर्थिकदृष्ट्याने महाग पडते, कारण की खत जे असतं ते महाग भेटत असते. तसेच
खतांचा उपयोग योग्य लक्षण देऊन करावा आणि सदुपयोगासाठी त्याचे योग्य मात्रात योग्य वेळी आणि खत देण्यापूर्वी तसेच त्यानंतर सांभाळ करणे गरजेचे असते. आता याचा अर्थ असा झाला की या ठिकाणी की आपण खत देतो काय का रोजचं नाही द्यायचं असतं, त्यांचा काही काळ असतो. जसे की आज दिलं असेल तर 2-4 दिवसांमध्ये किंवा 15 दिवसात, म्हणजे एक त्यांचा निश्चित काळ असतो. त्याच्या योग्यपणे एक कालांतराने त्यांना योग्य वेळेस त्यांना जे पाणी पाहिजे असते किंवा ते खत वगैरे पाहिजे असेल किंवा त्यांचे जे सांभाळ करायचे भाग आहे त्याच्याचं जसं की पिकांना काही नुकसान व्हायला नको त्यासाठी आपण शिंपडणे पेस्टिसाइड्स वगैरे करत असतो, फवारा शिंपडत असतो. हे सगळी जी व्यवस्थापन जे असते ते आपण त्याचे योग्य व्यवस्थितपणे करायला पाहिजे आणि सांभाळ करणे गरजेचे आहेत. जसे उदाहरण म्हणून याच्यामध्ये कित्येक खत जे असतात ते सिंचनामुळे पाण्याबरोबर काय होऊन जात असतात, वाहत असतात. मग ते वाहून गेल्यावरती काय आहे ते पूर्णपणे त्यांना प्राप्त होत नाही आणि वनस्पती त्याचे पूर्ण प्रमाणात शोषण करू शकत नाही, कारण की ते पोषक तत्व काय आहेत वाहून गेलेले असतात. तर त्याच्यामुळे त्यांना योग्य प्रमाणामध्ये प्राप्त होत नाही. तर याचप्रमाणे तर आधीच्या प्रकरणात आपण पाहिले होते की खतांच्या सतत उपयोगाने काय होत असते, जमिनीची फलद्रुपता कमी करतो. जास्त बी एकदम एक प्रकारचे खत नाही, म्हणजे कालांतरानेच त्याला आपण खत दिले पाहिजे. कारण याच्यामध्ये काय आहे की कार्बन पदार्थांची पुनःपूर्ती जी होत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं सूक्ष्मजीव असतील किंवा जे भूमिगत सजीवांचे जीवनचक्र अवरोधते जे जमिनीसाठी उपयोगाचे आहेत. तसेच खतांच्या उपयोगाद्वारे पिकांचे जास्तीचे उत्पादन कमी वेळेत प्राप्त होत असते. म्हणजे याच्यात काय दिलं आहे की उपयोगाद्वारे पिकांचे जास्तीचे उत्पादन कमी वेळेत प्राप्त होते. त्याचप्रमाणे आपल्याला पाहायचं या ठिकाणी की जमिनीची फलद्रुपता काही वेळ काळानंतर कमी होत असते आणि त्यानंतर मग जैविक खतांच्या उपयोगाने होणारे फायदे दीर्घकाळ असतात. आता जे केमिकलवाले जे हे असतात ते तो काही पाण्यासोबत वाहून पण जात असतात काही भाग. जसं की युरिया खत वगैरे आपण टाकत होतो शेतामध्ये. युरिया हे सर्वात जास्त वापरला जाणारा खत आहे वनस्पतींच्या वृद्धीसाठी, ज्याच्यातनं भरपूर प्रमाणात नायट्रोजनचे प्रमाण असते जे वनस्पतीला गुरुपोषक तत्व असतो मिळणारा भाग. तर हे पाण्यासोबत काही वेळेस वाहून बी जात असतात. परंतु त्याच्या जागी जर आपण जैविक खतांचा उपयोग जर केला तर तो काळ जास्त दिवसपर्यंत जमिनीतच पडत राहत असल्यामुळे त्यांना जास्त दिवसपर्यंत पाणी शोषून घेत असल्यामुळे तिथंच राहत असल्यामुळे ती वनस्पतीला जास्त वेळपर्यंत आपण त्यांना पोषक तत्व प्राप्त होत असतात. तर त्याचप्रमाणे याच्यावरून मी प्रश्न विचारला जात असतो. हे जे प्रश्न आहेत तर याप्रमाणे आपल्याला हे जे सेंद्रिय खत असतं याच्यात जमिनीची फलद्रुपता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खत आणि खत यांच्या ज्या उपयोगाची तुलना करायची. म्हणजे जे आपण असं जनरली केमिकल देत असणारे भाग आणि सेंद्रिय खत ज्याद्वारे तयार झालेला भाग यांच्याविषयी आपण ते देत असतो. तर याच्याविषयी आपल्याला याच्यात पाहायचे आहेत. तर खतांच्या भागामध्ये एवढा भाग आपला बरोबर. तर त्याचप्रमाणे आपण पुढचा भाग जो पाहायचा आहे कार्बनिक शेती. या कार्बनिक शेती आणि शेती करण्याची ही अशी एक पद्धती आहे की ज्याच्यामध्ये रासायनिक खत, जंतुनाशक, निंदनाशक वगैरेचा भाग खूपच कमी बिलकुल होत नाही. या पद्धतीत जास्तीत जास्त काय होते कार्बनिक खत मिळत. त्याचप्रमाणे शेतातील जे निरुपयोगी पदार्थ जे असतात, जे वनस्पतीच्या पालापाचोळ्या जे वनस्पती असते ते उगवून असतं ते सुकून जात असते. सुकून गेल्यानंतर तिथं ते आपल्याला जात असतं किंवा पशु असतात तिथं फिरणारे ते त्यांचे मळमूत्र वगैरे असतील हे सर्व त्या ठिकाणी कुजत असतील. त्यात पुन्हा चक्रीयकरण आणि जैविक परिबळे जसे की याच्यामध्ये हिरव्या शेवाळांचे संवर्धन
हे काय म्हणतात त्याला, आपली शेवाळ म्हणतो ना आपण, शेवाळच्या प्रमाणे. तर हे जैविक खत बनविण्यासाठी उपयोगात घेत असतात. त्याचप्रमाणे कडुलिंबाचे जे पाने आहेत, कडुलिंब पाहिला असेल तुमच्या घराजवळच्या आसपासमध्ये तुम्हाला पाहायला मिळत असतो की पाने आणि हळदीच्या विशेष रूपामध्ये जैविक कीटकांच्या नाशकांच्या स्वरूपात संग्रहात उपयोग होतो. कुशल पीक उत्पादन पद्धतीसाठी मिश्रित शेती असते, आंतरपीक पद्धत, आंतरपाक पद्धती, त्याचप्रमाणे पाक फेरबदली म्हणजे पिकांची फेरबदली याच्या पाकचे चक्रकरण म्हणजे कालांतराने घेण्यात येणारे ते बाग, पिकांच्या बाग. त्याचप्रमाणे आवश्यक आहे हे सर्व बाब काय त्याच्यामध्ये आवश्यक आहे. पीक तंत्र कीटक जंतू निंदणाचे नियंत्रण करते आणि पोषक तत्व पण देत असते. तर हे सगळे कडुलिंबाचे पाने का पहा तुम्ही, जर एखाद्या वेळेस शेतकरी असतो जो पीक उत्पादन घेतलेला असतो आणि त्याच्यासोबत तो काय करतो, कडुलिंबाचे पाने वगैरे ठेवून देत असतो. तर ते काय करतो की त्याच्यामुळे तिथं कीटक पडत नाही आणि पीक जे असते संरक्षित राहत असते. तसेच हे कडुलिंब वगैरे असतील यांचं पेस्टिसाईड बनवून काय करत असतात, पेस्टिसाईड बनवण्यासाठी याचा जो रस असतो त्याला पाण्यात मिश्रित करून ते जे पीक असतात त्यांच्यावरती शिंपडण्यात येत असते. हे पिकांवरती ते शिंपडण्यात येत असते की जेणेकरून त्याच्यावरती कीटक येणार नाही, त्याच्यावरती कीटक येणार नाही. याप्रमाणे मग आणि त्याचप्रमाणे त्याच्यात कालांतराने जो भाग आहे त्याच्यात जसं की हिवाळ्यामध्ये घेणारे जे पीक असतील किंवा उन्हाळ्यात घेणारे पिकं असतील, बरोबर. आता यावर्षी आपण समजा का वाटाणे घेतल्या, समजा शेतामध्ये हरभऱ्यांचे आपण पीक उत्पादन घेतलं, आता हिवाळा चालू आहे म्हणून सांगतोय, तर पुढच्या वर्षी तुम्ही गहू घेऊ शकतात. म्हणजे काय करतात की हे पीक जे असतं ते बदलून आपण ते घेत असतो त्याच्या निश्चित प्रमाणामध्ये. याच्यामुळे काय होऊ शकते की जे शेतामध्ये जे सिंचनाच्या बागे जे कार्बनिक तत्वांच्या गुरुपोषक म्हणजे पोषक तत्वांचं बॅलन्स जे असतं जे जमिनीमध्ये ती व्यवस्थित राहत असते आणि जमिनीची फळद्रुपता बी त्याच्यामध्ये काय होत असते, टिकून राहत असते. मग योग्य प्रमाणामध्ये दरवर्षी जर पीक बदलून जर तुम्ही ते त्याचे उत्पादन घेतले तर त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे जमिनीचे पोषक तत्व आपल्याला प्राप्त होऊ शकतात पिकांना आणि फळद्रुपता पण टिकून राहू जात शकते. त्याचप्रमाणे जमिनीची मशागत पण त्याच्यामुळे काय होत असते, व्यवस्थित होत असते. हा एक त्याचा फायदा आपल्याला मिळत असतो. त्याचप्रमाणे पुढचा जो भाग दिलेला आहे याच्यामध्ये सिंचनाचा भाग आहे. सिंचाई आता आपण त्या पिकांना सर्वात आवश्यक घटक आहे पाणी. सर्व खत वगैरे देऊन टाकू, पण पाणी न राहिलं तर काय पोषक तत्व मिळणार आहे का त्यांना, नाही मिळणार. मग पाणी हेच त्यांना आवश्यक आहेत. मग सिंचन जे पाणी जे आहे ते योग्य पद्धतीने कशाप्रकारे त्याच्या आपण पिकांना देऊ शकतो, वापरू शकतो त्याच्याविषयी या भागात आपल्याला पाहायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायचे भारतात बऱ्याचशा प्रमाणात शेती जी असते पावसावरती आधारित असते. कारण की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि पावसावरतीच त्याचं सर्व काही अवलंबून असते. किंवा मोठ्या प्रमाणातील विस्तारांचे जे पिकांचे जे उत्पादन आहे योग्य वेळी पाऊस आल्याने तसेच वृद्धी काळात पडणाऱ्या योग्य पावसावरती आधारित असते. यामुळे कमी पावसामुळे पिकांचे उत्पादन काय होत असते, कमी होते. मग पिकांची वृद्धी नियत काळात योग्य वेळी सिंचाई केल्याने संभवित पीक उत्पादनात वाढ होऊ शकते आणि त्यासाठी जास्तीत जास्त शेती उपयोगी जमिनीत सिंचन करण्यासाठी पुष्कळ उपाय केले जात असतात. तर त्याचप्रमाणे म्हणजे योग्य प्रमाणामध्ये पाण्याची जी टंचाई निर्माण होऊ शकते. एखाद्या वेळेस पाऊस पडून बी जात असतो, जास्त पाऊस पडतो किंवा जास्त पाऊस पडला तर आपण सिंचन त्याचं व्यवस्थित करून पुढच्या वर्षासाठी आपण वापरू शकतो. त्याचप्रमाणे मग त्याचं जी टंचाई असते ती टंचाईमध्ये आपण परत पाणी कमी आले, ओला दुष्काळ पडला की असं का दुष्काळ पडला आणि पाणी कमी आले असतात तर त्यावेळेस तो जो सिंचन केलेला पाण्याचा भाग असतो तो पिकांना आपण योग्य प्रमाणात वापर करू शकतो. मग याच्यामध्ये दिलेलं आहे की पाण्याची टंचाई जी असते ती जवळजवळ पावसाच्या अनियमिततेमुळे कोरडे, शुष्क किंवा अनावृष्टीच्या स्थितीत निर्माण होते. म्हणजे जास्त पाऊस पडणे किंवा एखाद्या वेळेस पाऊसच नाही पडणे. तर हे या प्रकारे ते याच्यावरती सर्व पावसावरती अवलंबून आधारित असलेल्या शेतीला अनावृष्टी जास्त नुकसान करते. अनावृष्टी म्हणजेच काय की जास्त पाऊस पडून जातो. पडायला पाहिजे पाऊस, परंतु कसं त्याचं एक लिमिटेशन्स असतं, मर्यादा असते. तेवढ्या भागात पडले, सामान्य पाऊस पडला तर शेतकऱ्यांना फायदा होतो. परंतु जास्त जर पाऊस पडून गेला एकदमच
ओव्हरलॅपिंग त्याच्यामध्ये काय होऊ शकते की पिकांना नाश होतो. पिकांना नाश झाला म्हणजे शेतकऱ्याच्या ते उत्पादन कमी होते, बिचाराची आर्थिक स्थिती बिघडत असते. म्हणजे एक प्रकारचं काय झालं, पिकांना त्यांचं नुकसान झाले शेतातील. त्याच विस्तारामध्ये जिथे शेतकरी पीक उत्पादनात सिंचनाचा उपयोग करत नाही आणि फक्त पावसावरती आधारित असतो, तर निम्न कक्षेच्या जमिनीत पाणी संग्रह करण्याची क्षमता म्हणजेच जलक्षमता जी असते ती काय होते, कमी होत असते. फक्त पावसावर जर अवलंबून राहिला तर पावसाचं काही नक्की नसते की कमी पडणार आहे का जास्ती पडणार आहे. परंतु याच्यासाठी योग्य बाब लक्षात घेऊन आपण त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं पाण्याचं आणि सिंचन करून ठेवलं तर त्याचे आपण एक ज्यावेळेस पाऊस नाही पडणार तर त्यावेळेस आपण त्याचा व्यवस्थितपणे वापर करू शकतो. आणि त्याच्यामुळे पाणी प्राप्त होत असल्यामुळे जमीन पण ओली राहत असल्यामुळे त्याचे जे पोषक तत्व ते टिकून राहत असतात आणि वनस्पतीला ते प्राप्त होऊ शकतात विकासासाठी. त्याचप्रमाणे ज्या विस्तारामध्ये निम्न कक्षेची जमीन असते त्या अनावृष्टी पिकाला जास्त नुकसान होते. वैज्ञानिकच्या दृष्टीने पिकांच्या अशा जाती पण तयार केले गेलेले आहेत की ज्याच्यामध्ये अनावृष्टीच्या स्थितीत पण ते सहन करू शकतील आणि जास्त पावसांना पण ते सहन करू शकतात. तर या प्रकारच्या पिकांच्या बी तिथं जाती निर्माण केली गेलेली आहेत. तर त्याचप्रमाणे या ठिकाणी हा भाग राहिला. मग भारतामध्ये पाण्याचे असे अनेक स्रोत आहेत की ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे हवामान आहेत. या परिस्थितीमध्ये विविध प्रकारांच्या सिंचनाच्या रीती पाण्याच्या स्रोतांची प्राप्यतेप्रमाणे वापरता येतात. या स्रोतांची कित्येक उदाहरणं जसे की विहीर असेल, त्यानंतर याच्यात विहीरच्या बागे, नद्या आहेत, तलाव, हे 3 भाग जे आहेत काय मुख्य या पाण्याचे स्रोत आहेत. काय आहेत, पाण्याचे स्रोत आहेत दिलेले. हे पाण्याचे स्रोत आहे ना, त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत की जे परीक्षेमध्ये जर आला तर त्यावेळेस तुम्हाला सांगता यायला किंवा लिहिता यायला पाहिजे. तर याच्यामध्ये आपल्याला आता आपण पाहून घेऊ विहीर. पहिले आपल्याला पाहायचं आहे विहीरचा भाग. त्याच्यामध्ये विहीर 2 प्रकारचे असतात. याच्यामध्ये खोदलेली विहीर असते आणि एक नळ विहीर ज्याला आपण बोर म्हणतो किंवा ट्यूबवेल असे म्हणतो. खोदलेल्या विहिरीद्वारे भूमिगत पाण्याच्या स्रोतामधून आलेल्या पाण्याला एकत्र करण्यात येते आणि ट्यूबवेलमध्ये पाणी खोल जलस्तरामधून काढण्यात येते. या विहिरीमधून सिंचनासाठी पाणी पंपाद्वारे काढण्यात येते. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, खोदलेली विहीर. याच्यात काय की पावसाचे जे पाणी असतील किंवा जमिनीच्या जो खाली झरणा वगैरे असेल सगळं काय ते खड्ड्यामध्ये ते असं एक कुवा म्हणतो आपण त्याला, ते विहीर म्हणतो. तर त्याच्यामध्ये काय ते पाण्याचा संग्रह होत जात असतो आणि तो पाण्याचा संग्रह जो असतो तो जास्त त्याचे संग्रहित करू शकतो आणि त्याच्यानंतर त्याचा उपयोग आपण पंपिंगद्वारा त्याला आपण शेतात आणून उपयोग करू शकतो. आणि दुसरा जो भाग दिलेला आहे विहिरीमध्ये तो ट्यूबवेल ज्याला आपण बोरिंग म्हणतो. की तुमच्या घरामध्ये नळ वगैरे आणत असतात त्या ठिकाणी पाणी मोटर चालू केली की मोटरची आणि एकदम खोल जमिनी असेल तिथून बी पाणी वरती आपण आणू शकतो. हे पंपाद्वारे काढण्यात येत असते. त्याचप्रमाणे कालवा आहे. कालवा, आता हा भाग जो दिलेला आहे हा कालवा जो दिसतोय तुम्हाला, जसं की एक सिंचनाचे मोठे आणि विस्तृत तसेच व्यापक तंत्र आहे. याच्यात पाणी एक किंवा जास्त जलाशयामधून किंवा नद्या येत असते. मुख्य कालव्यामधून शाखांद्वारे पाणी निघते जे विभाजित होऊन शेतात सिंचनासाठी जात असते. आता समजा जवळपास आपल्याला माहिती आहे की इथं तुमची समजा उकाई धरण आहे. उकाई धरणपासून जर पाणी निघले म्हणजे धरणातून निघणारं जे पाणी सोडलं गेलेलं पाणी आहे तो कालव्याचा जो भाग तयार केला गेलेला असतो शेतांच्या आजूबाजूमध्ये, जो एक कालवा असतो मोठा आणि त्या कालव्यामधून काय करत असतं, जे वेगवेगळे शेतकरी आहेत ते जे मोटर लावून म्हणा का कसे शाखा बनवल्या असतात तर तिथून ते पाणी कुठं जात असतं, डायरेक्ट शेतामध्ये येत असते. म्हणजे अनेक शेतकऱ्यांना याच्याद्वारे प्राप्त होऊ शकते, पाण्याचा भाग प्राप्त होऊ शकतो. आणि ज्याला नर म्हणतात, काय म्हणतात, नर. शेताच्या आजूबाजूला एक छोट्याशा खड्ड्याद्वारे एक तयार केली गेलेली जी लाईन म्हणतो त्याला कालवा किंवा नहर असे म्हणतात. हे पण एक शाखित भागामध्ये. आता कालवा इथं शेतकऱ्यांमध्ये तयार केला गेलेला भाग असतो, शेताच्या आजूबाजूला तयार केला गेलेला असतो. ज्याचे कनेक्शन जे असतं ते
वरती नदी असेल किंवा तलाव असेल तसेच धरण यांच्याशी ते जोडलेले असतात सतत आणि सरळ पाणी शेतात येऊ शकते. त्याचप्रमाणे नदीच्या पाण्यात म्हणजे नदीद्वारा जे प्राप्त होणारं पाणी हे नदी याच्यामध्ये उचलण्यासाठीची तंत्र ते पाहिजे. विस्तारात जलाशयामधून कमी पाणी मिळत असल्यामुळे कालव्यांच्या शाखामध्ये अनियमित तसेच अपुरे असतात. येथे पाण्याला उंच घेऊन जाण्याचे तंत्र किंवा प्रणाली जास्त उपयोगी होते. नदीच्या किनाऱ्यावरती आलेल्या शेतात सिंचनासाठी नद्यांमधून सरळ पाणी मिळविण्यात येत असते. म्हणजे गावात ते शेताच्या आजूबाजूमध्ये जर पाणी असेल म्हणजे नदी जी असेल नदीद्वारे काय करत असतात आपण तर ते नदीमध्ये पाणी जे संग्रहित झाले असतं तर तिथं पाईपलाईन आपण किंवा मोटरद्वारा ते पाणी आपण शेतात आणू शकतो. म्हणजे सरळ आपण त्याचा उपयोगात घेऊ शकतो. जिथं पाणी कमी असते जमिनीच्या स्तराला पण नदी जर असेल अशा ठिकाणी जिथं जमिनीच्या आत पाणी कमी परंतु नदी जर असेल वरती तर नदीच्या याच्या माध्यमाद्वारे ते शेतकरी त्याच्यातून पाणी पिकांसाठी आणू शकतात मोटरच्या साहाय्याने. त्यानंतरच्या भागात तलाव. या तलावामध्ये काय लहान जलाशय किंवा लहान विस्तारात वाहणाऱ्या पाण्याचा संग्रह करतात जे तलावांचे स्वरूप धारण करतात. त्याचप्रमाणे शेतीत पाण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी आधुनिक रीतींची जसे की पाण्याचा संग्रह असेल किंवा तसेच पाणी वाटपचे योग्य प्रबंधनद्वारे उपयोगात करण्यात येत असते. म्हणून याच्यासाठी योग्य प्रबंधनासाठी एक लहान धरण असेल किंवा लहान बांध तुम्ही पाहिलं असतात गावाला जास्त तुम्हाला मध्ये रस्त्यानंतर शेतामध्ये दिसत असतात. ही छोटीशी नदी असेल तर छोटासा बांध तयार करून तिथं पाणी संग्रहित केले जात असते आणि ज्यामुळे जमिनीत पाण्याचे प्रमाण वाढते आणि जमिनीची धुपका होते कमी होत असते. म्हणजे प्रमाण वाढल्यामध्ये जमिनीला जो निचरा असतो पाण्याचा तो हळूहळू जमिनीमध्ये काय जात असतो शिरत जात असतो आणि जेणेकरून पिकांना योग्य प्रमाणामध्ये मुळांद्वारा पाणी योग्य प्रमाणामध्ये पिकांना प्राप्त होऊ शकते. त्यानंतरचा भाग दिलेल्या पुढच्या पिकांच्या पद्धती. आता पिकांच्या पद्धती क्रॉपिंग पॅटर्न दिलेले याला जास्ती फायदा मिळवण्यासाठी पीक उगवण्याच्या विविध पद्धती दिलेल्या आहेत की जेणेकरून जास्त उत्पादन मिळू शकते चांगल्या प्रमाणामध्ये त्याला उत्पादन मिळू शकतात ते पाहिजे. म्हणजे काही वेळेस सिंगलच एकच प्रकारचे पीक असेल किंवा एका वेळेस दोन पीक सोबत घेतले गेलेले असतील तर या प्रकारचे जे पिकांच्या जे पद्धती पीक घेण्याची पद्धती त्याच्यात दिलेली आहेत. मिश्रित किंवा मिश्र पिकात दोन किंवा दोनापेक्षा जास्त पिकांना एकत्रित एकाच शेतामध्ये उगवण्यात येत असते. समजा आता याच्या संबंध गहू घेतलेले असतील समजा हिवाळ्याच्या आली गव्हासोबत आपण काही वटाणे म्हणा किंवा काही हरभरे म्हणा म्हणजे काय झालं एका दोन किंवा दोनापेक्षा जास्त पीक पण सोबत घेऊ शकतो. तर ही काय झाली मिश्रित शेती झाली. जसं की आता गहूसोबत चणे असतील आता तुम्हाला उदाहरण सांगितलं गहू त्याच्यात मोहरी किंवा भुईमुग असेल भुईमुगसोबत आपण सूर्यमुखीचे बीजचे पण आपण याच्यात उत्पादनसोबत घेऊ शकतो. याच्यामुळे काय की नुकसान होण्याची संभावना कमी आहे. कारण की दोन पीक जर घेतले तर समजा एखाद्या पिकाचं उत्पादन कमी झालं आणि दुसरं पिकाचे उत्पादन जास्त होऊन गेलं तर शेतकऱ्याला जे आर्थिक दृष्टीने नुकसान होणार आहे तो त्याच्यात तो वाचून जात असतो आणि एकाच पिकाचा नाश होतो परंतु दुसऱ्या पिकामध्ये त्याची सरभर होऊन जात असते. एकाच पिकाचा नाश झाल्यामुळे दुसऱ्या पिकांच्या उत्पादनाची जास्त आशा जागृत राहत असते शेतकऱ्यांना. त्यानंतरचा भाग जो दिलेला आहे आंतरपीक पद्धती पाहिजे. आता आंतरपीक पद्धतीमध्ये दोन किंवा दोनापेक्षा जास्त पिकांना एकत्र एका शेतात निर्देशित आकृती दाखवल्याप्रमाणे उगवितात. ती आकृती दिली त्याप्रमाणे पुढचे तुम्हाला दाखवतो. कित्येक रांगांमध्ये एक प्रकारचे पीक आणि त्याला नंतर एका रांगेत आलेल्या रांगेत दुसऱ्या रांगेत पीक उगवतात. याचे उदाहरण म्हणजे जसे की सोयाबीन मक्का असेल किंवा बाजरी चवळी असेल या पिकांची पसंती या प्रकारे करतात की त्यांच्या पोषक तत्वांची आवश्यकता वेगवेगळी असते आणि जेणेमुळे पोषक द्रव्यांचे जास्त मात्रेत उपयोग
होऊ शकत असतो. म्हणजे एका सोबत काय आहे, सोबत जे पीक घेतलेलं आहे म्हणजे 2 पिकांच्या रांगा दिलेल्या आहेत शेतामध्ये. समजा एक शेत दिलेलं आहे, बरोबर, हे शेत दिलेलं आहे आणि या ठिकाणी अशी एक रांग दिलेली, इकडचा भाग इकडचा भाग, ठीक आहे. याप्रमाणे शेत दिलेलं असेल, इकडं तुमचं जे पीक असतील हे पीक दिलेले असतील, ठीक आहे. मग ही जी रांग आहे इकडं वेगळेच पीक असतील आणि हे जे असतील तिथं हे वेगळे पीक असतील, हे वेगळा भाग आणि हा भाग पण वेगळा असेल. तर हे पोषक तत्व जे असतात, पोषक तत्व यांना वेगळे पाहिजे, बरोबर, आणि यांना पण काय पाहिजे, वेगळे पाहिजे. म्हणजे जे दोघं पीक जर घेतले सोबत तर याच्यामुळे काय होऊ शकते की जे पोषक तत्वांची जी मात्रा असतील जमिनीमध्ये ती त्यांना योग्य प्रमाणात टिकून राहत असते आणि दोघं पिकांमधून कोणतं एक पीक जास्त निघालं, एखादं कमी निघालं तर त्याच्यामुळे काय आहे की एका पिकामध्ये त्याची आशा जागृत राहत असते की जास्त उत्पादन आपल्याला मिळू शकते. तर या प्रकारे पाहायला गेलं तर या प्रकारच्या विधींद्वारा जंतू किंवा रोगांना एक प्रकारच्या सर्वच पिकांच्या सर्वच वनस्पतींमध्ये पसरणे थांबविता येत असते. या प्रकारे दोन्ही पिकांमधून चांगले उत्पादन आपल्याला मिळविता येत असते आणि ही चांगली पद्धती आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की या ठिकाणी आकृतीत काय दिसते तुम्हाला, इकडे फुलावर दिसते, इकडे ही गड्डा कोबी दिसते तुम्हाला, इकडे काय दिसते तुम्हाला, हा भाग वेगळा दिलेला आहे. म्हणजे ही एक लाईन आणि ही एक लाईन आणि ही एक लाईन हे तुम्हाला दिसते. दोघांच्या जरूरतेप्रमाणे काय आहे, पोषक तत्व टिकून राहते आणि जे रोग कीटक असतात ते वाचून राहत असतात आणि त्याच्यामुळे काय होत असते, पिकांचे उत्पादन काय चांगल्या प्रकारे होऊ शकते. तर ही एक आंतरपीक पद्धतीमध्ये येत असते. त्यानंतरचा भाग दिलेला आहे आंतरशेत उत्पादन किंवा आंतरपीक संगोपन दिलेलं आहे. याच्यात कोणत्याही एका शेतात क्रमवार पूर्व आयोजित क्रमानुसार विविध पिकांना उगवतात त्याला पिकांची फेरबदली म्हणतात. प्रबलता म्हणतात की परिपक्वता कालखंडावर आधारित विविध पिकांचे संमिश्रित करण्यासाठी पिकांची फेरबदली करण्यात येत असते. एका कापणीनंतर कोणते पीक घ्यायचे आहे ते जमिनीची मृदुता किंवा सिंचनाच्या प्राप्यतावरती आधारित असते. पिकांच्या फेरबदलीची योग्य रीतीने करण्यात असल्यामुळे एका वर्षामध्ये 2 किंवा 3 पिकांचे द्वारे चांगले उत्पादन मिळविता येत असते. तर म्हणजे योग्य प्रमाणामध्ये आपण त्यांचा उपयोग करू शकतो आणि जमीन कोणत्या प्रकारची आहे किंवा याला किती प्रमाणामध्ये पाण्याची आवश्यकता पडत असेल किंवा याच्यात किती प्रकारचे खत आवश्यक असेल किंवा याला किती पाण्याची आवश्यकता असेल, कोणत्या पद्धतीने याला पाणी द्यायला पाहिजे, ते सगळं त्याच्यावरती अवलंबून असते या सिंचनाच्या पद्धतीवरती. आणि त्याच्यामुळे काय आहे की पाण्याची मात्रा बी टिकून राहायला पाहिजे की जेणेकरून एखाद्या पिकाला जास्त पाणी लागत असेल परंतु दुसरं जे पीक आपण घेणार आहोत पहिलं पीक घेतल्यानंतर तर दुसऱ्या पिकामध्ये पाण्याचा उपयोग कमी होईल, नंतरचे 2 दुसऱ्या पिकांमध्ये कमी होईल. म्हणजे जेणेकरून काय पाण्याचे बी चांगलं व्यवस्थितपणे वापरायचे, पोषक तत्व पण व्यवस्थितपणे करायचे, पुरवता येईल अशा प्रकारचे पीक घ्यायचे आणि वातावरणाला पण अनुकूल असतील असे पीक घ्यायचे आहेत. आणि जमिनीची फळद्रुपतेच्या आधारे म्हणजे याच्यात कोणते पीक चांगल्या प्रकारे उगू शकतात या प्रकारचे पीक उत्पादन आपण सगळं व्यवस्थापन जे असेल ते आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतरचा भाग आहे पीक सुरक्षा व्यवस्थापन. ठीक आहे, तुम्ही पीक घेऊन टाकले, पिकांचं उत्पादन हे करून घेतले, मग पीक जर घेतल्यानंतर मग ते पिकांचं सुरक्षा व्यवस्था पीक आपण घेतो आहे शेतामध्ये तर त्याचं चांगल्या प्रकारे ते पीक राहायला पाहिजे आणि त्याला कीटक वगैरे खाऊन नेतील किंवा काही जीवजंतू कीटक वगैरे पडतील नाही, हे सगळं काय यांच्याद्वारे जे त्यांना नुकसान होत असते, जैविक बागांद्वारे त्यांना कीटकांवर जे नुकसान जे होत असते तर त्याच्याविषयी आपल्याला याच्यात पाहिजे. आता शेतातील पिकांना निंदण किंवा कीटक जंतू रोगांपासून नुकसान होते. आता निंदण बघ, आता निंदणच्या बाग का की शेतात अगोदर लावण्यासाठी अगोदर आपण काय करतो, शेतात पीक घेण्याच्या अगोदर जे बिनउपयोगी कचरा म्हणजे कामात येत नसलेले असे वनस्पती असते गवताच्या बाग ते तिथं जर राहिली किंवा पिकांसोबत जर राहिली तर पीक घेतलं आहे तरीसुद्धा ते उगवून निघलेले आहेत, परंतु वेळोवेळेनुसार त्याला निंदणाच्या पद्धतीद्वारे काय आहे ते काढून टाकायला पाहिजे. कारण की जे गवत असतं ते पिकांना
पाण्याची शोषून घेण्याची क्षमता जी असते ती जास्त असते. मग जेणेकरून काय असतं ते की पिकांना ज्या आवश्यकताप्रमाणे पोषक तत्व असतील की असेच पाण्याचा जो भाग असेल तो शोषून घेत असतो त्याच्या तुलनेमध्ये जास्त असते. आणि त्याच्यामुळे काय म्हणतो शोषून जर घेणार तर मग पिकांना चांगल्या प्रकारे पाणी किंवा पोषक तत्व मिळणार नाही आणि परिणामी त्याच्या उत्पादनावरती परिणाम होऊ शकतो. तसंच कीटकांद्वारे पण त्याचप्रमाणे आर्थिक दृष्टीने नुकसान आहे की चला ठीक आहे पोषक तत्व पाणी दिले, पोषक तत्व वगैरे पाणी दिले, पण हे कीटक काय असतात ते जे फळ म्हणून निघलेले असतात ते त्यांना कुतरून खातात आणि त्याच्यामुळे काय त्यांना एक रोग निर्माण झाला असते तर पिकांची वृद्धी जी ती थांबून जात असते, अटकत असते आणि जेणेकरून त्याच्यामुळे काय होत असते नुकसान होऊ शकते. म्हणजे जे निंदन असेल म्हणजे योग्य वेळी निंदन तसेच जंतूंचे नियंत्रण करण्यात आले नाही तर पिकांना फार मोठे नुकसान होत असते. दरवर्षी तुम्ही पेपरामध्ये पाहत असतात की उत्पादन कमी आल्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज वाढतं आणि ते मृत्यू पावत असतात, आत्महत्या करतात. तर योग्य रीतीने व्यवस्थापन जर केलं तर चांगल्या प्रकारे उत्पादन आपल्याला मिळू शकते. त्याच्यामध्ये निंदन जे असते शेतीला उपयुक्त जमिनीत अनावश्यक जे वनस्पती असते निंदन इटले शू, बरोबर हा प्रश्न विचारला जातो. निंदन इटले शू पण निंदन काय आहे शेतीमध्ये उपयुक्त जमिनीत अनावश्यक वनस्पती येते म्हणजे जी आवश्यकता नाही आहे त्याची तरी पण ती पाहिजेच नाही म्हणजे रिकामा भाग असतो तो उपयोगात न येणारी, त्याच्यामुळे काय त्यांना नुकसान होत असते. कारण की ते काय जास्त पोषक तत्व किंवा पाणी जास्त खेचून घेत असते मुळांद्वारे, त्यांची वाढ जास्त असल्यामुळे आणि त्याच्यामुळे ते नुकसान होत असते. उदाहरणार्थ की जेन्थिनियमच्या बाग, गांडुळीच्या बाग किंवा गाजर गवत असेल हे सगळे गवताच्या बाग आहेत, बरोबर. आणि याच्यामुळे काय होऊ शकते की जे नुकसान आहे ते नुकसान त्यांना होऊ शकते. जेन्थियमच्या आहे, पार्नियमच्या बाग आहे, त्याचप्रमाणे पार्नियम असेल, सायपेरेनिस, रोटुडन्स म्हणजे मोथा, हे सगळे काय आहेत गवताचे प्रकार ज्याला निंदन म्हणून. म्हणजे हे निंदन जे आणण्यासाठी तसेच प्रकाशासाठी मुख्य पिकांबरोबर ते स्पर्धा करतात. निंदन पोषक तत्व पण शोषून घेत असतात, तुम्हाला सांगितलं लागतात. हे जे गवताच्या बाग असतात ना पिकांच्या तुलनेत त्यांची वाढ लवकर होते आणि जास्त गतीने, कारण की ते जास्त प्रमाणामध्ये पोषक तत्व पाणी वगैरे शोषत असतात आणि चांगला विकास त्याचा होत असल्यामुळे मग पिकांना नुकसान होत असते. ज्याच्यामुळे त्यांची वृद्धी काय होऊन जाते पिकांची कमी होऊन जात असते. आणि यासाठी चांगले पीक मिळावे म्हणून प्रारंभिक अवस्थेतच निंदनाला काय करत असतं शेतातून काढून टाकायला पाहिजे. शेतकरी नेहमी पहा तुम्ही ज्यावेळेस पीक घ्यायचं असेल त्याला त्यावेळेस काय करतो शेताची पूर्ण साफसफाई करतो, जमिनीची मशागत करतो, जो कचरा असेल तो काढून टाकत असतो की निंदन जो बिनउपयोगी वनस्पती असेल त्याला पण काढून टाकत असतो. त्याचे कारण हे जे तर सामान्यपणे जर पाहायला गेले तर कीटक जंतू जमिनीत 3 प्रकारे आक्रमण करत असतात. एक तर ते मूळ तसेच प्रकांड म्हणजे खोड ह्या पानांना कोरून काढून असतात, त्यांना कुतरून सर्व खाऊन जात असतात. ते वनस्पतीच्या विविध भागांमधून पेशीरस शोषून घेतात आणि तसेच जे प्रकांड असेल किंवा फळांमध्ये छिद्र करत असतात. काही असं बी आता तुम्ही बरेचसा बाग पाहिला असेल, आंबे वगैरे पाहिलं असेल तर आंब्यांना पण ते कोतरून खात असेल. फळांच्या बाग असेल त्यांना कोतरून खातात. जे काही आता भाजीपाल्यांमध्ये असेल त्याच्यामध्ये बी कीटक पळून घेत असतात, बरोबर. म्हणजे हे जे काय त्यांना नुकसान होत असते, आक्रमण करत असतात. आता समजा तुम्ही मागे टी व्हीवरती पाहिलं असेल की पाकिस्तानमधून आलेले तीळ असतील, तीळ हे साध्या भाषेमध्ये तुम्ही नागतोड्या म्हणतात त्याला, हे शेतात येऊन जा ते सगळं कुतरून खाऊन टाकायचे. म्हणजे हे काय याला त्यांचं एक नुकसान झालं, जैविकांद्वारे तयार नुकसान होणारा भाग. तर हे बी त्याच्या वनस्पतींच्या रोग, बॅक्टेरिया, बुरशी, व्हायरस यासारख्या रोगकारकांमुळे होत असतात. जे रोग असतात ते बॅक्टेरियामुळे होऊ शकतो, व्हायरसांच्यामुळे, तसेच जी बुरशी निर्माण होत असते त्या बुरशीच्या द्वारे निर्माण होणारं कीटक वगैरे असेल त्याच्यामुळे सुद्धा यांना वनस्पतीला रोग लागतो. आणि ज्याच्यामुळे जमीन, पाणी आणि हवा हे जर हजर असतात आणि या माध्यमाद्वारे वनस्पती ती काय करत असतात पसत. हे सगळे बॅक्टेरिया असेल, बुरशी असेल आणि व्हायरस यांचे प्रसारण कोणाच्या माध्यमाद्वारे होत असते, एक तर जमिनीच्या माध्यमाद्वारे जे
तसेच हवेच्या माध्यमाने होत असते, तसेच पाण्याच्या वातामुळे पण होत असते. आणि त्याच्यामुळे ते वनस्पतीमध्ये तिघ भाग पाहायला उपयोगी आहेत. तर तिघ पद्धतींद्वारा माध्यमांद्वारे त्याच्यामध्ये ते येत असल्यामुळे त्यांना नुकसान होत असते, पिकांना नुकसान होते आणि ती आवश्यक असते, जमीन, पाणी आणि हवा. तर याप्रमाणे जे निंदण असेल किंवा कीटकांचा भाग असेल, निंदण, कीटक या रोगांवरती नियंत्रण वेगवेगळ्या रीतीने करता येत असते. यात सर्वात जास्त प्रचलित रीत जसे जंतुनाशक रसायनांच्या उपयोगीची आहेत. याच्यात तृणनाशक म्हणजे गवतांचा भाग कमी होईल, तेच कीटकनाशक जे कीटकांद्वारे नुकसान होत असते त्यांचा नाश करण्यासाठी, तसेच बुरशीनाशकांचा समावेश होतो. वेगवेगळ्या तृणनाशकांसाठी वेगळा भाग असेल, कीटकनाशकांच्यासाठी वेगळा भाग असेल किंवा बुरशीनाशकसाठी वेगळा असतो. रसायनांना पिकांच्या वनस्पतींवर शिंपडतात किंवा बीज किंवा भूमीच्या उपचारासाठी उपयोग करत असतात, परंतु त्यांच्या जास्त प्रमाणातील उपयोगामुळे बऱ्याच समस्या निर्माण होतात. अतिरिक्त वापर कधीच करायचा नसतो. कालांतराने त्याला 10 दिवसात 5 दिवसात असं त्याचं शिंपडणे चालू ठेवायचे असते, जेणेकरून मग त्यांना व्यवस्थितपणे उपयोग करू शकतो. आणि याच्यामुळे काय की जे रसायन असतात ते काही आणून लगेच शिंपडत नसतात. अगोदर काय करतात, ते कारवा घेतलं असतं, कारवामध्ये ते दवा टाकत असतात, मिश्रण करतात चांगल्या प्रकारे आणि त्यानंतर मग फवारच्या पद्धतीने त्या प्रत्येक पिकांवरती ते शिंपडण करत असतात. शिंपडणे करत असतात. त्याचप्रमाणे आपल्याला आता पाहायचं आहे याच्यामध्ये की जास्तीच्या प्रमाणात उपयोगामुळे काय त्याच्या समस्यांमध्ये ही जसे की याच्यामध्ये दिलेलं आहे की कित्येक वनस्पती प्राण्यांसाठी विषारी होतात. कित्येक वनस्पती काय असतात, प्राण्यांसाठी विषारी होतात किंवा पर्यावरणाचे प्रदूषण पण करत असतात. मग यांत्रिक रीतीने आपण निंदन जर दूर करतात. यांत्रिक रीतीने पण आपण निंदन दूर करतो, जसे की निषेधात्मक रीती, जसे की वेळेवर पीक घेणे, तसेच चारा तयार करणे किंवा आंतरपीक घेणे, पिकांच्या फेरबदली करणे, तसेच पीक या पद्धती तसेच रीती निंदनाला नियंत्रित करण्यासाठी मदतरूप होत असतात. याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी जी पिकांची फेरबदली असते, म्हणजे जसे की चारा, आता समजा तुम्ही बाजरीचे उत्पादन घेतलेलं आहे, बरोबर, शेतामध्ये बाजरीचे उत्पादन घेतलं असेल तर त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकतात की घेतल्यानंतर मग त्याला काय सुकवून तुम्ही परत ते त्या मिक्सर ग्राइंडरच्या हिशोबाने सुकल्यानंतर काय करायचं असतं, त्याला चुरा करून टाकतात. चुरा केला म्हणजे काय, तो भाग जो निर्माण होतो त्याला आपण जे जनावरांना आपण खायला देत असतो, बैल वगैरे त्यांना काय म्हणतो आपण, कुटार म्हणतात तुमच्या भाषेमध्ये, हे त्यांना आपण देत असतो. तर त्यानंतर मग म्हणजे शेतातून जो निरुपयोगी भाग जो असेल तो निघून जात असतो. शेताची पण व्यवस्थापन व्यवस्थित असते, जमिनीची व्यवस्थापन होत असते आणि पर्यावरणापासून पण व्यवस्थापन होत असते. अशा जे वनस्पती जे बिनउपयोगी आहेत आणि उगवतात, जे पर्यावरणासाठी काय आहे, सजीवांसाठी काय विषारी बी राहू शकतात, तर ते आपण दूर करून यांत्रिकद्वारा दूर करून त्यांचा आपण निकाल करू शकतो. तर हे याप्रमाणे जंतूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिरोधक क्षमता असणाऱ्या जातींचा उपयोग, तसेच उन्हाळ्यात नांगरून कित्येक निषेधात्मक पद्धतीचा उपयोग करता येतो. आता सध्या ट्रॅक्टरद्वारेच करतात, पहिले तर बैल आणि ते हल याच्याद्वारेच करत होते, परंतु आता टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे आपण सरळ याच्यात ट्रॅक्टरद्वारा नांगरणी करत असतो, जे जंतूंचा नाश करण्यासाठी उन्हाळ्यात ऋतूंमध्ये खोलपर्यंत नांगर चालविण्यात येत असतो. आणि जेणेकरून जी जमीन आहे खालून वर असे व्यवस्थितपणे त्याच्यात काय होऊ शकते, त्याची मशागत करू शकतो. तर याच्या खतांमधून हे परिस्थितीमध्ये जास्त फायदा होईल का, याच्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो.
हे तुम्ही तुमच्या वहीत लिहून टाकायचे आहे, कारण की हा 1 मार्कामध्ये पण विचारला जाऊ शकता आणि ते 1 किंवा 2 मार्कामध्ये. कारण की पेपर जो आहे तो गुजरात गांधीनगर बोर्ड जे आहे ते तयार करत असतात, तर हे सुद्धा तुमचं सर्वात महत्त्वाचे आहे, तर तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. पुढचा भाग आता त्याच्या पुढचा भाग दिलेला आहे. आता एक कोष्टक पाहू आपण. जे पशूंचे उत्पादनाचे पोषणचे मूल्य प्रतिशत प्रमाणात दिले, जे समजा आपल्याला पशु उत्पादन घ्यायचं आहे, बरोबर, पशु उत्पादन आपल्याला घ्यायचे आहे. घ्यायचे आहेत. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, एक गाईचे दूध दिलेलं आहे. हे गाईचे दूध याच्यामध्ये काय, याच्याची पोषक द्रव्यांची टक्केवारी किती असते ते याच्यात पाहिजे, म्हणजे पर्सेंटेजवरती 3.60. चरबी जी आहे गाईच्या दूधमध्ये, चरबी 3.60, प्रोटीन 4.4, शर्करा जे असते ते याच्यात शुगर, त्याला साखर म्हणतो आपण, 4.50, खनिज तत्व 0.70, पाणी 87.20 आणि विटॅमिन्स कोणते कोणते प्राप्त होतात, B1, B2, B12, D, E या प्रकारचे विटॅमिन्स सर्व जे असतात ते गाईच्या दूधमधून आपल्याला प्राप्त होत असते. त्याचप्रमाणे अंडी आहे, याच्यामध्ये चरबीचे प्रमाण आहे, प्रोटीन्सचे प्रमाण असेल, शर्करा असेल, हे सगळे प्रमाण याच्यात दिलेले आहेत. याच्यातून B2, D या प्रकारचे मांस आहे, मांसमधून B2 आणि B12 मिळत असते. आणि मासा जो याच्यामधून नियासिन्स D आणि E हे मांस आहे तर महत्त्वाचे आहेत. प्रोटीन्स याच्यामध्ये जास्त प्रमाणात तुम्हाला मिळत असतो. मासे खायचे पण एकदम जास्त नाही खायचे. आता याच्यामध्ये जे दिलेला भाग आहे इथून सुद्धा प्रश्न विचारले जातात. 1 मार्कासाठी विचारले, 1 मार्कासाठी प्रश्न विचारले जात असतात. तर इथून सुद्धा हे जो विटामिन्सचा भाग असतो इथून प्रश्न विचारला जात असतो, एवढं लक्षात ठेवायचं. इथून हा भाग विचारला जात असतो. तर या ठिकाणी तुम्ही तयारी करून ठेवायची आहे. त्यानंतरच्या भागे प्रवृत्ती तुम्ही तुमच्या हिशोबाने पाहून घ्यायची आहे. त्यानंतर धान्य संग्रह, पीक उत्पादन आपण घेतलं, आता धान्य संग्रह आहे. हा धान्य संग्रहाचा भाग, स्टोरेज ऑफ ग्रेन्स. धान्य संग्रहामध्ये काय आहे की जसं आपण उत्पादन घेऊन टाकलं, गहू घेतले असेल, समजा जे पीक, आता समजा गव्हांचा भाग, आता हिवाळा आहे तर वाटाणे असतील, जे बी पीक असेल ते घेऊन घेतल्यानंतर त्याचं आपण काय करत असतो, उत्पादन तर घेऊन टाकलं, पण त्याचं उत्पादन घेतल्यानंतर जोपर्यंत विकलं जातं त्याचं व्यवस्थापन आपण, स्टोरेज जो असेल त्याच्या स्टोरेजचा भाग, संग्रहित करण्याचा भाग, धान्याच्या संग्रह, तो व्यवस्थापनाद्वारा केले गेले तर ठीक आहे, नाहीतर मग त्यांना नुकसान होत असते. तर शेती उत्पादन असेल किंवा कृषी उत्पादन जास्त नुकसान होते. हे नुकसान करणारे जैविक कारक असते याचे, जसे की कीटकांद्वारे, जसे कुत्रून खाणारे उंदीर असतील, बुरशी, इतरडे आणि बॅक्टेरिया यासारखे जे जैविक घटक आहे यांच्याद्वारे ते धान्य संग्रहण काय होऊ शकते, नुकसान होऊ शकत असते. हे सर्व काय आहे, जैविक घटक, जैविक घटक, हे जैविक घटकचा भाग, बरोबर. त्याचप्रमाणे अजैविक घटकमध्ये, जसे की अजैविक घटकमध्ये काय आहे, तापमान आहे, दमट हवा आहे, संग्रहित असल्याने नुकसान होते. म्हणजे हे काय झालं, त्याचे अजैविक घटकांच्या द्वारे होणारा भाग. इथून सुद्धा प्रश्न विचारला जातो, बरं, 1 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो. अजैविक घटकाद्वारा नुकसान केले, अजैविक घटकोद्वारा जे नुकसान થાય છે તો એમાં અજૈવિક ઘટકોમાં કોનો સમાવેશ થાય છે, तर त्यासाठी मग तापमान, दमट हवा या प्रकारचे तुम्हाला उत्तर त्याच्यात लिहायचे आहेत. या परिबळांच्या गुणवत्तेत घट असेल किंवा वजनात घट असेल किंवा अशक्य अंकुरण क्षमता असेल किंवा निपजांचा रंग दूर करणे होणे यासारखे बाजार किमतीत कमी होणे, या परिबळांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य उपचार संग्रहाची व्यवस्था असली पाहिजे. जर याच्यामुळे नुकसान झालं असेल, व्यवस्थितपणे नुकसान झालं तर आपण, जर आपण मार्केटमध्ये गेलो धान्याच्या याच्यात
आणि पाहिले की विकताना ती क्वालिटी पाहतात, याच्यामध्ये काही कीटक वगैरे पडले आहेत का, काय पडले आहेत, किती जुने असं. तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, मग ते चेक करतात, त्याच्यामुळे काय आहे, त्यांना भाव कमी मिळू शकतो. व्यवस्थापन झालं तर त्यांच्या रंगात परिवर्तन आला तर त्याच्यामुळे पण आपल्याला ते नुकसानकारक होऊ शकते आणि शेतकऱ्याला पण नुकसान होऊ शकते. त्यानंतरचा भाग दिलेला आहे निरोधक नियंत्रण पद्धतीचा उपयोग संग्रह करण्याआधी करायचा असतो. म्हणजे आपल्याला जर पीक आता जर शेतामध्ये पीक तयार झालेलं आहे आणि त्याच्यात धान्य आपल्याला काढायचं आहे, मग त्याच्या अगोदर सर्व व्यवस्थापन आपण करून घ्यायला पाहिजे. त्याची स्टोरेज पद्धती जी आहे ती व्यवस्थितपणे आपण त्याला व्यवस्थित करून एक मॅनेजमेंट केलं पाहिजे, व्यवस्थापन केलं पाहिजे. या पद्धतींमध्ये उत्पादनाची किंवा धान्याची नियंत्रित सफाई करून चांगल्या प्रकारे कोरडे करण्यात येते. म्हणजे काढल्यानंतर त्याला आपण साफसुथरं करत असतो. म्हणजे पहिल्यांदा आपण काय करत असतो, त्याला काढल्यानंतर सूर्यप्रकाशात, तसेच त्याच्यानंतर मग काय करत असतो, आपण सावलीमध्ये ठेवतो. म्हणजे आपण जसं की गहू काढले, मग अगोदर काय करतो, आपण ऊन दाखवतो. ऊन का दाखवतो, कारण की याच्यामध्ये काय कीटक वगैरे पडायला नको आणि सर्व कचरा जो असेल त्याला साफसुथरं करून मग आपण तिकडं स्टोरेजमध्ये ठेवत असतो धान्य संग्रह म्हणून. आता रासायनिक धुरांचा उपयोग पण करतात, तसेच त्यामुळे जंतू मरतात आणि यामुळे पद्धतींच्या यात समावेश आहेत. तर आता काही ठिकाणी धान्य संग्रह करत असताना काही पावडर मिश्रित करत असतात, तर काही ठिकाणी निंबा जो असतो, आपला निंबा जो असतो, निंबाचे बाग, त्याचे पाने पण ठेवत असतात काही ठिकाणी, की जेणेकरून त्यांना नुकसान होणार नाही. जो संग्रहित धान्य आहे त्याला नुकसान होणार नाही, नुकसान होणार नाही आणि जंतू मरतात. त्याचप्रमाणे मग जो पुढचा भाग आहे, पीक संरक्षणासाठी निरोधक किंवा जंतुविरुद्ध पद्धती आणि जैविक नियंत्रण कशा चांगला मानण्यात येते, हे तुमच्या भाषेत समजा. असा प्रश्न विचारला तर त्यावेळेस त्याचे उत्तर लिहायचे. हे सर्व उत्तर तुम्हाला लिहायचे, निळे प्रश्न सोडवू नका, कारण की विज्ञानमध्ये सर्वच टॉपिक्स कामाचे आहेत आणि कुठूनही ते प्रश्न टाकत असतात, एवढं लक्षात ठेवायचे सर्वांनी. आणि दुसरा भाग आहे की संग्रहाची प्रक्रियेदरम्यान कोणते कारक धान्याला होण्याचे नुकसान जबाबदार असतात, ते याच्यात सर्व लिहायचे. म्हणजे कोणत्या घटकांद्वारे जैविक पद्धतीने बी नुकसान होते, जैविक घटकांद्वारे बी नुकसान होते आणि अजैविक घटकांद्वारे पण नुकसान, याच्यात दोघं भाग याच्यात तुम्हाला लिहायचे आहेत. संग्रहाची प्रक्रियेच्या दरम्यान म्हणजे कशा प्रकारे त्याचं नुकसान होऊ शकते त्याच्यात लिहायचे तुम्हाला. प्रवृत्ती तुम्ही पाहून घ्यायची. त्यानंतर पशुपालनचा भाग आहे. त्यानंतर काय आहे, पशुपालन. मग पशुपालन आपल्याला पाहिजे याच्यात, ज्याला ॲनिमल हजबंडरी म्हणतात. आता हे झालं तुमचे पीक घेण्याच्या पद्धतीमध्ये. मग काही उत्पादन जे असते ते पशूंद्वारा पण आपल्याला मिळत असते, तर त्याच्यामध्ये याच्यात आपल्याला पाहिजे आहेत. पशुधनाच्या व्यवस्थापनाला पशुपालन असे म्हणतात. याच्यात बरीच कामे असतात, जसे की याच्यात अन्न देण्याचा भाग असेल किंवा प्रजनन असेल किंवा रोगांवरती नियंत्रण ठेवणे, हे सर्व याच्यात लक्षात घेणं बाब याच्यात पाहिजे. पशुपालनामध्ये दूध देणारी जनावरांमध्ये असतील, बकऱ्या असतील, मेंढ्या असतील, कोंबड्या देत, जसे की बकऱ्या, मेंढ्या यांच्या किंवा ऊंट वगैरे असतील, यांच्याद्वारे काय दुधाचे उत्पादन घेण्यात येत असते. त्याचप्रमाणे कोंबड्या आणि मत्स्यपालन यांचा समावेश होतो. कोंबड्या त्याच्यातून आपला मांस वगैरे मिळते आणि अंड्या वगैरे मिळत असतात, तसेच मत्स्यपालन तिथून मी मांस मिळत असते. वस्तीवाढ आणि राहणीमानाच्या सुधारल्यामुळे अंडी, दूध आणि मांसांची मागणी वाढत आहेत. पशुधनासाठी मानवीय व्यवहाराबद्दल जागृती असल्याने पशुधनाच्या देखरेखीत कित्येक नवीन पद्धती आल्या आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की वाढती लोकसंख्या ही का आवश्यक आहे, की वाढती लोकसंख्यामध्ये सर्वच काही शाकाहारी असतील, हे कुदरती हे सर्व काय की याच्यामध्ये काही सर्वच शाकाहारी असतील, काही मांसाहारी असतील किंवा मिश्राहारी बी असू शकतात. मिश्राहारी याच्यामध्ये कसं आहे की एक प्रकारचं जे पर्यावरणीय बॅलन्स जो असतो, जो साखळीचा जो वाढत्या लोकसंख्येमुळे
याच्यामुळे काय आहे की जे डिमांड असेल ती वाढत जात असते. ते सर्वच जसे शाकाहारी राहून गेले तर मग काय व्यवस्थापन बी याच्यामध्ये पुरवता यायला पाहिजे. तर याच्यामध्ये काय आहे, लोकांच्या याच्या वाढत्याप्रमाणे त्याचे डिमांड वाढते. मग त्यानुसार यांच्यामध्ये बी काय पशूंद्वारा जे उत्पादन घेतलं घेणारा भाग असेल तर त्याला पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि पशुधनाच्या देखरेखीत कित्येक नवीन पद्धती जे त्या मर्यादा आलेल्या आहेत. पशुधनाचे उत्पादन वाढवण्यासाठी त्यांच्या सुधारणा झाली पाहिजे. पशूंची शेती की कृषी. पशुपालनाचे 2 उद्दिष्टे आहे याच्यामध्ये. एक तर तुम्हाला माहिती की दूध देणाऱ्याच्या बागे आणि शेतीत उपयोगात येणारे जसे की नांगर चालणारे, सिंचन करणारे, बहार वाहन करणारे पशु पाळण्यात येतात. आधी पशुपालनामध्ये पाहायला गेले तर मग याच्यामध्ये तर तुम्हाला 2 प्रकारामध्ये दूध देणाऱ्यामध्ये गाय असेल, म्हैस असेल, बकऱ्या असतील, उंट वगैरे असतील. त्याचप्रमाणे बहार वाहनामध्ये उंट बी असते, बरोबर. त्याचप्रमाणे गाडा वगैरे असतील, बैल असतील, हे सगळे म्हणजे 2 प्रकारचे प्राण्यांच्या बाग. म्हणजे यांच्या पण काय असतं पशूंच्या बाग आपण हे करत असतो. मग गायींमध्ये पण कसं आहे की असे दूध उत्पादन घेत असणाऱ्या गायी किंवा म्हैस असतील की त्यांचे काही वेगळे भाग आहेत, जाती आहेत त्यांच्या, जेणेकरून चांगल्या प्रकारचं दुधाचे उत्पादन आपल्याला प्राप्त होत असते. तर गायींमध्ये जर पाहायला गेले पाळीव प्राण्यांमध्ये 2 प्रकारच्या जाती पाहायला मिळतात. एक तर दूधसाठी गाय आणि म्हैस असते. तर ज्याला सायंटिस्टना दिलं आहे याच्यातमध्ये बॉस इंडिक्स आणि म्हैससाठी दिलेलं आहे बॉस बुबिलिस. हे दूध देणारे मादा दुभती पशु म्हणून ओळखली जात असते. एक आहे दूध देणारे सजीव आहेत प्राणी. दूध उत्पादन पशूंच्या दुग्धस्त्रासन म्हणजे दूध देण्याचा त्यांचा जो काळ असेल एक मर्यादेपर्यंत आधारित असतं. का असते मर्यादित. असं नाही की एक वेळेस त्याच्या पिल्ला जन्माला आला आणि पूर्ण 12 महिने देणं, त्याचं असं नाही. त्याचा एक काळ असतो, तो काळापर्यंतच ते दुधाचं आपल्याला उत्पादन देत असते. याचा अर्थ की पिल्लांच्या जन्मानंतर दूध उत्पादनाचा कालावधी काय असतो तो प्रारंभ होतो. आता या ठिकाणी पाहून घ्या तुम्हाला पाहिजे असेल, हे तुमच्या चित्रामध्ये दिसतं या ठिकाणी. हे काय हे गाय दिलेले आहेत, इकडे हा बुबिलिस दिलेला आहे. हा कोण आहे माहिती आहे का? हा बुबिलिस आहे. आपला हा बैल म्हणतो. आणि इकडे हे गाय आहे, बरोबर. हे दूध देणारा भाग, हे जे आपल्याला आहारामध्ये आपण उपयोगात घेऊ शकतो असं दुधाचा भाग. आणि हे जे ते शेतीच्या उपयोगासाठी, शेतीसाठी उपयोगी, शेतीसाठी. आणि इकडे जे आहेत ते दूध जे आहारासाठी, दूध आहारासाठी म्हणजे पाळीव प्राणी. ठीक आहे, हे पाळले हे पशुपालनामध्ये. त्याचप्रमाणे दुसरा जो भाग दिला या ठिकाणी शेतामध्ये कामात येणारे भाग आहे त्याच्यासाठी. मग याच्यामध्ये दुग्धव्यवसायाचा काळ प्रारंभ होतो पिल्ला जन्म आल्यानंतर. मग योग्य प्रकारे दूध उत्पादन दुग्धव्यवसाय कालावधीत वाढवू शकतो आपण. जास्त काळपर्यंत दुग्धव्यवसाय कालावधी वाढवण्यासाठी विदेशी जाती जसे की जर्सी, ब्राऊन, स्विस या गायींना पसंती करतात. देशी जाती जसं की याच्यामध्ये हे जे विदेशी, बरोबर. हे सगळं प्रश्न तुम्हाला सगळं हे अंडरलाईन करत जायचं आहे, कारण की इथून ना बरेचसे भाग विचारला जात असतो 1 मार्कासाठी. विकल्पवाला जे प्रश्न त्याच्यातून बरेच आहे, त्यात 1 मार्क किंवा 2 मार्कासाठी. तर हे तुम्ही ना अंडरलाईन करत जायचे आणि पाठांतर करत जायचे, कारण की प्रश्न कुठूनही विचारतात. त्यानंतरचा भाग आहे देशी, ज्याच्यामध्ये हे झाले विदेशी, जे विदेशातल्या आढळणाऱ्या ज्या गायी असतात ते. त्यानंतर देशी जातींमध्ये लाल सिंधी, शाहीवाल, जे तुम्ही वरती आकृतीत दिले असेल ते पुढे पाहू शकतात. दिलेलं आहे वरती 15.3 मध्ये दिलेलं आहे आकृतीत, ते दिलेलं आहे तुम्हाला. त्याचप्रमाणे रोगप्रतिकार क्षमता मग खूपच जास्त असते यांची. जर 2 जातींमध्ये संकरण घडवून आणले तर एक अशी संतती प्राप्त होईल की ज्याच्यात दोघांचे ऐच्छिक लक्षणे, रोगप्रतिकार क्षमता तसेच दुग्धव्यवसायाचा जास्त कालावधी पाहायला मिळू शकतो. जे वरती तुम्हाला दिलेलं जे
या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. वेगळ्या जातींची हे केलं झाले तर एक नवीन जात निर्माण होऊ शकते. मग याच्यावरती प्रश्न दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी. याच्यासाठी तुम्ही जवळपासच्या इथं सुरतमध्ये पाहायला गेले तर या ठिकाणी तुम्हाला पंजरापोड या ठिकाणी पाहू शकतात तुम्ही, जिथं दुधाचे उत्पादनाचे भाग घेतले असतो. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन भेट घेऊ शकतात की त्यांचं व्यवस्थापन कशा प्रकारे असतात, ते कोणत्या एक असतात. यांच्या दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या प्रकारचे त्यांना आहार दिला पाहिजे. त्यांचे जे खाद्य असतं ते खाद्य आपण देऊन पण त्यांचे उत्पादन वाढवू शकतो. तसेच इंजेक्शनद्वारे सुद्धा, पहिले तर होतं पण आता इंजेक्शन लावलं की त्यांचे दुग्धचं उत्पादन आपण वाढवू शकतो. तर टेक्नॉलॉजी असल्यामुळे त्याच्याद्वारे आपण त्यांचं दुधाचे उत्पादन वाढवू शकतो. त्याचप्रमाणे उत्पादनाचे प्रमाण, मानवीय व्यवहार आधारित पशुपालनामध्ये पशूंचे स्वास्थ्य स्वच्छ उत्पादनासाठी गाई म्हशींच्या शरीराची योग्य स्वच्छता, योग्य निवासस्थानाची आवश्यकता असते. पशूंच्या शरीरावरून पडलेले केस, सजीवांच्या शरीरावरून पडलेले केस दूर करण्यासाठी नियमित पशूंची स्वच्छता करणे जरुरी असते. गाय असेल किंवा म्हैस असेल यांना रोज आंघोळ करवली जात असते, धुतले जात असते. तुम्ही पांजरापोड इथं सुरतमध्ये जाऊ शकतात, गोडधरला किंवा बेस्तानला आहे इथं, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तपासू शकतात. एक वेळेस भेट घेऊन यायची तुम्ही. त्यांची निवासस्थान म्हणजे त्याला गोठा म्हणतो आपण, तसेच शेड असलेले निवासस्थान जे ते शेड असलेला, जसं पत्र्यांचे शेड वगैरे लावून असे लांब असे बनवलेले स्लॅब बनवले असतात आणि ते बी हवायुक्त असले पाहिजे. अशा निवासस्थानांमुळे त्यांचे जे पाऊस, गरमी किंवा हिवाळा, थंडीपासून त्यांचे रक्षण होत असते. असं एक त्यांच्या राहण्यासाठी किंवा जागा तयार केली जात असते. निवासस्थानांचे तळ उतरता असले पाहिजे की जेणेकरून साफ आणि कोरडे राहील. म्हणजे ज्यावेळेस ते जे मळमूत्र जे असेल ते म्हणजे ते वाहून घेऊन एक गटर लाईनपर्यंत त्याला घेऊन तिकडं सोडण्यात येत असते, जेणेकरून तिथं स्वच्छता राहू शकते. म्हणून तो जमिनीचा जो भाग असेल तो थोडा निचरा ठेवला पाहिजे. या प्रकारचं त्यांच्या राहण्याची व्यवस्थापन केले पाहिजे. त्याचप्रमाणे दूध देणाऱ्या पशूंच्या बाबतीत जर पाहिलं की डेअरीचे पशु जे असतात ते आहारासाठी आवश्यकता दोन प्रकारची. एक प्रकारचा आहार की जो त्यांचे स्वास्थ्य आपण टिकवू शकेल, आणि दुसरा असे की दूध उत्पादन वाढवू शकेल. हे दोन याच्यामध्ये आहाराची आवश्यकता असते. यांची आवश्यकता की दूध वसरण जो काळात असते, म्हणजे या प्रकारचा आहार त्यांना जे असते दूध देण्याचा काळ असतो त्यांच्या, त्यावेळेस त्यांना द्यायला पाहिजे. तर याच्यामध्ये पशु आहारामध्ये मोठा एक तर म्हणजे मोठा किंवा वृक्षचारा म्हणजे कुटलेले जे अन्न असतील किंवा धान्य असतील, मी तुम्हाला सांगितलं ना की गवताच्या बागेत तण त्याला सुकवून वगैरे, तसे जे शेतामध्ये पीक घेतलं असेल त्यांच्या बाग जे सुकवून वगैरे त्यांना ग्राइंडरने कुटून किंवा कटआउट करून सर्व एक जे कुटलेले धान्य तयार करतात, वृक्षचारा म्हणतो त्याला, त्यांना देण्यात असतो त्यांच्या आहार म्हणून. त्याचप्रमाणे दुसरा जो आहे समृद्ध ज्यात रेषा कमी असतात पण प्रोटीन्स आणि अन्य पोषक तत्व जास्त असतात असा आहार त्यांना दिला पाहिजे. जसे की ढेप वगैरे आपण त्यांना देत असतो. पशु एका संतुलित आहाराची गरज असते. आता हे रेषा कमी, आता समजा मठ, मूग वगैरे सगळे सर्व जे धान्य जे एखादं खराब होऊन गेलेलं असतात, कीटक वगैरे पडून गेले असतात, मग यांना बी काय एक प्रकारचं एकत्रित करून त्यांना मिक्सर ग्राइंडरने हे करून त्याचे एक डेपसारखे जसे म्हणजे एक असं एक आहार तयार करण्याचा जे पशूंना खाण्यात देण्यात असतो, ज्याच्यात प्रोटीनचा भाग पण त्यांना मिळू शकतो. ज्यात योग्य प्रमाणामध्ये सर्वच पोषक तत्व असतात. अशा पोषक तत्वांच्या विषयी कित्येक लघु पोषक तत्व हे सूक्ष्म आणि मिसळण्यात येतात, जे दुभत्या जनावरांना स्वस्थ ठेवतात आणि दूध उत्पादनात काय होत असते त्यांची वाढ होऊ शकते. म्हणजे त्यांना जर आहार योग्य मिळाला तर दूध उत्पादनामध्ये वाढ होऊ शकतो.
आता आपल्याला पाहून घ्या, आपल्याला जर नाही मिळालं व्यवस्थित पोषक तत्व तर काही ना काही कमी राहत असते. त्याच्यामुळे यांना पण त्याप्रमाणे व्यवस्थापन आणि तसेच त्यांच्या वृद्धी किंवा दुधावर आपल्याला दूध उत्पादन जास्त पाहिजे, कारण की तो निश्चित कालापर्यंत असतो. म्हणजे एवढा त्याच्या दूध काळ असेल तर त्यावेळेस त्यांच्या आहार देऊन त्यांना उत्पादन आपण वाढवू शकतो. आता तर इंजेक्शन वगैरे देत असतात, हे बी आता टेक्नॉलॉजीच्या माध्यमे एक म्हणून, पण त्यासाठी ही योग्य आहार देऊनच एक केले चांगलेले असते. जनावरे अनेक प्रकारच्या रोगांना ग्रस्त होऊ शकतात, त्यामुळे त्यांची दूध उत्पादन क्षमता कमी होते आणि त्यांचा मृत्यू पण होऊ शकतो. एक स्वस्थ पशु नियमितपणे खातो आणि योग्य प्रकारे बसतो, तसेच योग्य प्रकारे उभा राहू शकतो. पण जनावरांना बाह्य परजीवी जर असेल किंवा अंतःपरजीवी की बॅक्टेरिया, व्हायरस किंवा बुरशी वगैरे असतात, यांच्याद्वारे त्यांना नुकसान होते. परजीवी जनावरांच्या त्वचेवरती राहतात, त्यामुळे जनावरांना त्वचा रोग होऊ शकतो. अंतःपरजीवीमध्ये जसे की कुळमे असेल, जठर किंवा आतरडे यांना यकृत कुमी एकराला रोगग्रस्त करत असतो. आता तुम्ही पाहू शकता, तुम्ही गाय वगैरे असेल किंवा बैल वगैरे असेल, यांच्या पुढचा जो भाग असेल गळ्याच्या त्या ठिकाणी त्याला चिपकून राहणारा भाग त्याला म्हणतात गोचिड. हे तुम्ही पाहिलं नसेल तर तुम्ही शेतात जा किंवा बैलांच्या ज्यांच्याजवळ जा तुम्ही पाहू शकतात, जेणेकरून त्यांना नुकसान होत असते. संसर्गजन्य रोग बॅक्टेरिया असेल, व्हायरसमुळे पण त्यांच्यात हे रोग त्याच्यामुळे पण पाहायला मिळत असतात. अनेक व्हायरस आणि बॅक्टेरिया रोगांपासून जनावराला वाचविण्यासाठी लस टोचायची किंवा लसीकरण करायला पाहिजे. तर लससुद्धा त्याला देण्यात येत असते जनावरांना, की ते त्यांच्या रोगांपासून रक्षण मिळवू शकते. पशुपालन हे झालं तुमचं दूध उत्पादनाचा भाग. आता कुक्कुटपालन, पशुपालनाचा दुसरा भाग म्हणजे काय? कुक्कुटपालन, पोल्ट्री फार्म म्हणतात तुम्ही, हे तर सर्वांना माहितीच आहे तुम्हाला. अंडी तसेच कोंबडींच्या मांसाचे उत्पादन वाढविण्यासाठी कुक्कुटपालन करण्यात येते. त्यासाठी कुक्कुटपालनामध्ये उच्च कक्षेच्या कोंबडींच्या जातीचा विकास करण्यात येत असतो. अंड्यांसाठी अंडी देणारा लेअर कोंबड्या पाळण्यात येतात. मांसासाठी बॉयलर्स कोंबड्या पाळण्यात येत असतात. अंडी देणाऱ्या कोंबड्या कोणत्या असतात? लेअर्समध्ये, आणि मांस करण्यासाठी जे बॉयलर्स. तर हे प्रकार तुम्ही लक्षात ठेवायचे. हा जो पार्ट आहे इथून एक मार्काचे बरेच प्रश्न टाकता येत असतात, म्हणून तुम्ही खास प्रकारे जिथं प्रश्न निर्माण होतो अंडरलाईन करून त्याला व्यवस्थितपणे वहीमध्ये तुम्ही एक पॉईंट्स म्हणून नोंद करायचं आहे, जेणेकरून परीक्षेत तुम्हाला रिव्हिजनला कामात येईल. त्यानंतर खाली दिलेल्या लक्षणांसाठी जसे की नव्या जातींचा भाग असेल करण्यात येतो. नवीन जाती बनवण्यासाठी किंवा नवीन जातींचा विकास करण्यासाठी देशी किंवा असतील असे विदेशी दोन्ही लेगहॉर्न जातींचे संकलन करण्यात येत असते. म्हणजे एक नवीन कोणाची जाती निर्माण करण्यात येत असते. त्याचप्रमाणे पुढचा भाग आहे कोंबडी सांगितलं सर्वांना माहिती. कोंबडीचा भाग दिलेला याच्या ठिकाणी. कोंबडीच्या पिल्लांची संख्या आणि गुणवत्ता, म्हणजे कोंबडी ज्यावेळेस निर्माण करायची असेल त्यावेळेस म्हणजे कोंबड्यांची पिल्लांची संख्या किती राहू शकते आणि त्यांची गुणवत्ता कशी राहील. त्याचप्रमाणे लहान आकाराचे बॉयलर्स आणि आईवडिलांकडून लहान आकारचे बॉयलर्स आईवडिलांकडून त्यांच्या पिल्लांचे व्यवसायाच्या दृष्टीने उत्पादन. त्याचप्रमाणे गरमीमुळे अनुकूलन क्षमता किंवा जास्त तापमानामुळे सहन करण्याची क्षमता, म्हणजे तापमान करण्याची क्षमता असेल ती त्यांची, तसं त्याप्रमाणे हे सगळे पॉईंट्स जे गरमीमुळे अनुकूलन क्षमता म्हणजे व्यवस्थित परिस्थितीमध्ये पण ते त्यांच्या अस्तित्वात टिकून राहू शकतात किंवा तापमान सहन करू शकतात, या प्रकारची बाब लक्षात घ्यायला पाहिजे. सांभाळण्यासाठी कमी खर्चाची आवश्यकता, सांभाळण्यासाठी कमी खर्चाची आवश्यकता. शेतीसाठी उपयोगी उत्पादनाची उपपैदास म्हणून मिळणाऱ्या स्वस्त आणि रेषायुक्त आहाराच्या उपयोगामुळे अंडी देणाऱ्या पक्ष्यांचे आकारमान कमी होत असते. खाली इथं पाहू शकता तुम्ही, हे लेग हॉर्न आणि इकडे असील यांच्याद्वारे एक नवीन जात निर्माण केले जात असते जर मिश्र हे केले असतात तर. ही कोंबड्यांची जाती लेग हॉर्न्स आणि एक असील, दोघांच्या याच्याने संवर्धन करून त्याच्यातून नवीन जाती निर्माण करू शकतात.
त्यानंतर हे कौतुकास्पद आहे विवेचन. हा प्रश्न तुम्ही तुमच्या पुस्तकात लिहायचे. रिजल्टला पाहतो प्रश्न. अंडी आणि बॉयलर उत्पादन. अंडी आणि बॉयलर उत्पादन. बॉयलरच्या पिल्लांचा चांगला वृद्धी दर असतो. चांगला दर असतो. चांगल्या पोषणयुक्त आहारासाठी व्हिटॅमिन्सयुक्त भरपूर आहार त्याच्यातून मिळत असतो. त्यांच्या मृत्यूदर जो असेल कमी ठेवून त्यांचे पंख किंवा मांसाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी काळजी घ्यावी लागत असते. त्यांचे बॉयलरच्या स्वरूपात उत्पादन करण्यात येते आणि मांसाच्या प्रयोजनासाठी संगोपन करण्यात येत असते. संगोपन म्हणजे पाळण्यात येत असते. त्याचप्रमाणे कुक्कुटपालनात चांगले उत्पादन मिळविण्यासाठी योग्य व्यवस्थापनाची खूप आवश्यकता असते. आता कोंबडी फार्म आहे त्या ठिकाणी पाहायला गेलं त्यांना चांगल्या प्रकारे म्हणजे असं आपण त्यांना दिला जातो की त्यांची संख्या वाढू शकते. त्याची व्यवस्थित तापमानात बी सहन करून ते राहू शकतात. तसेच त्यांच्यामध्ये अंड्यांचे जे प्रमाण असेल जास्त अंडे देऊ शकतात. या प्रकारचे आहार त्यांना आपण देऊ शकतो. त्यासाठी त्यांच्या निवासस्थानाची जागी योग्य तापमान आणि स्वच्छता ठेवावी लागत असते. योग्य तापमान आणि स्वच्छता ठेवून कोंबड्यांच्या आहाराच्या गुणवत्तेची काळजी घेण्यात येत असते. त्याचबरोबर रोग आणि जंतूवर नियंत्रण ठेवण्याची पण गरज असते. त्यांना पण त्यांची बी देखभाल आपल्याला आपण करायला पाहिजे. त्यांना वाचवण्यासाठी ही पद्धतसुद्धा जरुरी असते. बॉयलर निवास, पोषण आणि पर्यावरणीय गरजा अंडी देणाऱ्या कोंबड्यांपेक्षा काही अंशी वेगळे असतात. जे याच्यामध्ये बॉयलर आहारामध्ये प्रोटीन्स चरबी जास्त प्रमाणात असते. कोंबड्याच्या आहारात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन केचे प्रमाण जास्त असते. प्रोटीन्स आणि चरबींच्या भाग. आणि कोंबड्यांच्या आहारामध्ये काय आहे, बॉयलरच्या आहारामध्ये आपल्याला प्रोटीन चरबी जास्त मिळते आणि कोंबड्यांच्या आहारामध्ये काय मिळत असतो आपल्याला व्हिटॅमिन सी आणि के हे जास्त प्रमाणात मिळत असतात. आता समजलं असेल तुम्हाला. म्हणून बॅक्टेरिया, व्हायरस, बुरशी, परोपजीवी आणि हिनपोषणामुळे कोंबड्यांना अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात. म्हणून साफसफाई तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिलेच पाहिजे आणि त्यासाठी नियमित जंतुनाशक रसायनांचा उपयोग करणे आवश्यक आहेत. संसर्गजन्य रोगापासून वाचविण्यासाठी कोंबड्यासाठी लसीकरण पण गरजेचे आहेत. मी सांगितलं लसीकरण त्यांना पण कालांतराने त्यांना लसीकरण केलंच पाहिजे. कारण की जे बॅक्टेरिया, व्हायरस यांच्याद्वारे होणारे जे रोग असतील त्याच्यापासून त्यांना रक्षण मिळू शकते आणि त्यांना हानी पोचणार नाही. जेणेकरून त्यांची रोगप्रतिकार क्षमता वाढवू शकता येते. त्यामुळे त्यांना कोणतेही रोग होणार नाही. अशा प्रकारे जर काळजी घेतली तर रोग प्रसरणाचे जे प्रमाण आहे ते कमी होईल आणि कोंबड्यांना पण नुकसान कमी होईल. म्हणजे चांगलं व्यवस्थापन केलं तर आणि संगोपन केले तर. परीक्षेत या ठिकाणी हे पहा, पशुपालनामध्ये कुक्कुटपालनाची व्यवस्थापन प्रणालीमध्ये काय समानता आहे, दोघांची याच्यात काय करायची, तुलना करायची, तुम्हाला ते सांगायचे फरक का असतो याच्यातला. त्यात बॉयलर आणि अंडी देणाऱ्या कोंबड्या जे असतात त्यांच्यात फरक काय ते तुम्हाला स्पष्टता करायची आहे. आणि त्यांच्यात विटॅमिन्स वगैरेचा भाग कोणता काय मिळत असतं, कोणत्या प्रणालीगतचं याचा फरक स्पष्ट तुम्हाला करायचा आहे. ते तुम्ही टॉपिक्स वाचून नंतर तुम्ही लिहू शकतात. त्यानंतरच्या भागे परीक्षेत पण विचारला जातो, तुम्ही लक्षात ठेवायचे. एखाद्या कोंबडी फार्मला जाऊन तुम्ही त्याच्याविषयी माहिती मिळवू शकतात आणि की यांना कोणता आहार दिला जातो, कोणत्या प्रकारची प्रणाली वापरत आहेत त्यांच्या स्वच्छतेसाठी किंवा त्यांच्या अंडींची व्यवस्था, म्हणजे अंडी कोणत्या प्रकारे, म्हणजे संपूर्ण काळजी व्यवस्थापनाची जी माहिती आहे की नोंद असेल, त्यांना देण्यात येणारा आहार किंवा त्यांच्या निवासस्थान किंवा प्रकाशाच्या सोयी, हे सर्वच गोष्टी त्याच्यामध्ये लोयर आणि ब्लोयर यांना ओळखायचे. तिथं जाऊन तुम्ही एक भेट घेऊ शकतात. त्यानंतरच्या भागे मत्स्य संगोपनच्या भागे. आता मत्स्य संगोपनमध्ये काय आहे, आपल्या आहारात मासा हा प्रोटीन्स मिळवण्याचा समृद्ध आणि स्वस्त स्रोत आहे.
आपल्याला माहिती आहे की मासा जो आहे तो पाण्यात राहत असतो आणि आपल्याला माहिती आहे याच्यात सर्वात जास्त प्रोटीनचे प्रमाण पाहायला मिळत असते. प्रोटीन जे सर्वात जास्त पाहायला मिळेल तर माशांमधून पाहायला मिळत असते. मत्स्य उत्पादनात मीन पक्षयुक्त मासे आणि कवचीय मासे जसे की याच्यामध्ये झिंगा आहे, मृदुकायचा समावेश होतो. झिंगा तर तुम्हाला माहिती खाणारे तुम्ही आहे, त्याच्यामध्ये कोणी झिंगा पण खात असतात. मासे येण्याच्या 2 स्रोत असतात. एक तर ते नैसर्गिक स्रोत म्हणजे याच्यात मासे पकडण्याचा भाग आणि दुसरा जो स्रोत आहे म्हणजे मत्स्यपालनाचा भाग. मासे पकडण्याचे नद्या, तलाव किंवा समुद्राचे जे विविध ठिकाणाहून याच्यातून मासे आपल्याला पकडायला जात असतो. त्यानंतर मत्स्यपालन म्हणजे त्याची शेती, म्हणजे त्यांना पण काय त्याचं पण व्यवस्थापन त्यांना योग्य आहार देऊन त्यांचं उत्पादन आपण वाढवू शकतो. माशांचे संवर्धन करून मत्स्यपालन करतो आपण, त्याला माशांचे संवर्धन असे म्हणतात. त्यानंतर माशांसाठी जलस्रोत समुद्राचे पाणी आणि गोड पाणी एक क्षाररहित आहेत. क्षाररहित पाणी जे असते ते नदी आणि तलावाचे असते, ज्याच्यात क्षार नसतात. म्हणून मासे पकडणे आणि माशांचे संवर्धन समुद्र आणि गोड्या पाण्याचे ठिकाणीच करू शकतो. म्हणजे आपण जिथं असं भाग पाहिजे की जिथं ज्या क्षार बी नसतील जास्त आणि त्या ठिकाणी आपण त्यांचं व्यवस्थापन म्हणजे हे करू शकतो. आणि जास्तीत जास्त करून सगळं गोड पाण्यात असलेला जो जे मासे असतात त्यांच्यातच ती शेतीचा भाग करण्यात येत असतो, मत्स्यपालनाचा भाग करण्यात येत असतो. समुद्राद्वारे पण करण्यात येतो, परंतु त्याच्यात क्षारचं प्रमाण असतो, मग त्याला स्वच्छता वगैरे करून मग वापरात घेऊ शकतो. परंतु गोड पाण्यातले जे असतात ते अधिक फायदेशीर असतात. आता याच्यामध्ये पाहायला गेले भारताचे याच्यामध्ये 2 प्रकारचे, एक सामुद्रिक मत्स्य उद्योग म्हणजे समुद्रामध्ये त्यांचे उत्पादन आपण वाढवू शकतो, त्याच्यामध्ये पाहायचं आहेत. भारताचे सामुद्रिक संसाधन क्षेत्र 7,500 किलोमीटर समुद्र किनारा आणि समुद्राच्या खोलीपर्यंत आहेत. सर्वात जास्त प्रचलित आहेत 7,500 किलोमीटर. याच्यामध्ये तुम्हाला समुद्रात आढळणारे पॉम्फ्रेट, मेक्रल्स, टूना, सार्डिनिस आणि बॉम्बे डक वगैरे यासारखे माशांचे प्रकार आहे. समुद्र मासे पकडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जाळ्यांचा उपयोग पण करण्यात येतो. मासे पकडण्यासाठी नेट वापरतात, जाळी म्हणतात त्याला. त्यांना होड्यांमधून त्याचं करण्यात येते. पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या होड्या करण्यात येतो. सॅटेलाईट आणि प्रतिध्वनी किंवा ध्वनी यंत्राद्वारे पण मोकळ्या समुद्रात मासे जास्त प्रमाणात मिळतात का हे शोधता येत असते, म्हणजे इको साऊंडद्वारा. तसेच सूचनांचा उपयोग करून उत्पादन वाढवू शकतो. म्हणजे कोणत्या ठिकाणी मासे जास्त आहेत का कमी आहे त्याच्यावर पण माहिती पण करू शकतात आणि कमी असेल तिथं आपण वाढवू पण शकतात योग्य पद्धतीचा उपयोग करून. कित्येक आर्थिक दृष्टीने महत्त्वाच्या सामुद्रिक माशांचे समुद्राच्या पाण्यातसुद्धा संवर्धन करता येते. त्यात मुख्यत्वे मुलेट, बेटकी, पल्सपोट, मीन पक्षयुक्त मासे असतात. तसेच कवची जसे याच्यामध्ये झिंगा वगैरे असेल, जे आकृती याच्यात दिलेली तुमच्या याच्यात पुस्तकात 15.5 दिलेली पाहून घ्या. ते पुढे दाखवतो तुम्हाला मी. मुसल आणि ओएस्टर, तसेच त्याचबरोबर समुद्र निंदनाचा समुद्र निंदनाचा सुद्धा समावेश आहे. काही मासे समुद्रात असणारे जे गवतचा भाग असेल त्याचा पण ते उपयोग करत असतात, असे पण मासे आहेत. समुद्र निंदन मोती चिपचे संवर्धन मोती मिळवण्यासाठी सुद्धा करण्यात येत असतो. जे मोतींना हे करत असतात त्याच्यातून मोती आपल्याला मिळू शकते. हे पहा, ही जी आकृती दिलेली आहे ही आकृती कसली आहे? झिंगाची आकृती. झिंगा हे तुम्हाला माहिती आहे समुद्रात आढळतात. यांना जास्त तुम्ही पकडायला जात असतात ते साधनाच्या सहाय्याने ते लगेच चुपून याच्याविषयी समुद्रात ते जो निंदनाचा भाग आहे त्या ठिकाणी लपून जात असतात. हे तुम्ही याच्याविषयीचा जो व्हिडिओ आहे ना, डिस्कवरी चॅनल, डिस्कवरी
डिस्कवरी चॅनलवरती तुम्ही पाहू शकतात. त्या ठिकाणी तुम्ही चेक करायचा. किंवा नॅशनल जिओग्राफिक चॅनल आहे, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही यांचे व्हिडिओ असतात ते तुम्हाला पाहू शकतात. फारच त्याच्यामध्ये नॉलेज तुम्हाला पाहायला मिळू शकतात. त्यानंतरचा भाग दिलेला आहे, भविष्यात समुद्री माशांचे भंडार कमी होण्याची शक्यता आहे. अशा वेळी या माशांची भरपाई संवर्धन होऊ शकते. या प्रणालीच्या समुद्र संवर्धन म्हणत असतात आणि उपयोगाची माशांचे उत्पादन वाढविण्यासाठी. तर याच्यामध्ये भविष्यात समुद्राचे काय गोडेपाणी समुद्र जिंकेच्या दिलेले होते आपण. याच्यात भविष्यात माशांचे जे भंडार कमी होण्याची शक्यता आहे, ते अशा वेळी माशांची भरपाई संवर्धनाद्वारे पण करता येत असते. त्याची शेतीच्या द्वारे, ज्याला समुद्री संवर्धन असे म्हणतात. समुद्री संवर्धन असे म्हणतात. त्यानंतर हे अंतस्थलीय मत्स्यपालन. अंतस्थलीय मत्स्यपालनचा भाग इनलँड फिशरीज म्हणतात त्याला, ज्याच्या असं अर्थ की नदी, नाले, तलाव, पाणी हे संग्रह करण्याची साधने आहेत आणि खाऱ्या पाण्याची साधने, ज्याच्यामध्ये समुद्र पाणी असेल किंवा गोडे पाणी एकत्रित होते. जसे की याच्यात नदीचे मुख, तसेच सरोवर हे महत्त्वाचे मत्स्य संग्रहाचे स्थाने आहेत. या ठिकाणी मासे तुम्हाला जास्त आढळू शकतात. जेव्हा माशांचे अधिग्रहण अंतस्थलीय स्रोतांद्वारे करण्यात येते, तेव्हा उत्पादन जास्त होत नसते. त्यामुळे स्रोतांमुळे जास्तीत जास्त मत्स्य उत्पादन जल संवर्धनाद्वारेच शक्य असते व त्यांचे संवर्धन करणे आवश्यक असते. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे त्याचे जसं की समजा आता एक उदाहरण म्हणून सांगतो मी तुम्हाला, की एक समजा शेतामध्ये तुम्ही मोठा जे खड्डा केला असेल, त्या ठिकाणी पाणी जर सामावून ठेवलं असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला पाण्यामध्ये तुम्ही अशा आर देऊ शकतात की मासे उत्पन्न होऊ शकतात आणि ते आर दिल्यानंतर त्यांना त्यांच्यातून आणि जास्त उत्पादन वाढू शकते. म्हणजे माशांची एक काय झालं, संवर्धन केलं. काय केलं तुम्ही? संवर्धन. योग्य पाणी, योग्य आहार आणि त्यांचं व्यवस्थापन. तर या पद्धतींद्वारे पण त्याचं तुम्ही हे वाढवू शकतात. मत्स्य संवर्धन हे कधीकधी भाताच्या पिकांबरोबर पण करण्यात येत असतात. भाताचे पीक तुम्ही जेव्हा साऊथ इंडियन्समध्ये कुठं जाणार तर त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की जे साऊथचे लोक असतात ते माशांच्या भाजीसोबत भात पण खात असतात. या कोकण भागाकडे खात असतात. जास्तीत जास्त मत्स्य संवर्धनामध्ये मिश्रित मत्स्य संवर्धन तंत्राद्वारे करण्यात येत असते. या प्रक्रियेत देशी आणि आयाती माशांचा उपयोग करण्यात येत असतात. देशी आणि आयाती म्हणजेच काय, विदेशच्या ज्या माशांच्या जाती असतील त्यांच्या, हे दोघांचा उपयोग करण्यात येत असतो. या प्रक्रियेमध्ये एका तलावामध्ये 5 किंवा 6 माशांच्या जातींचा उपयोग करण्यात येत असतो. वेगवेगळे असतात आणि त्यात अशा माशांची निवड करण्यात येत असते की ज्याच्यात आहारासाठी प्रतिस्पर्धा होऊ शकत नाही. त्यांचा आहार वेगवेगळा असतो. म्हणजे ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं, जे तलाव खोदला आणि त्याच्यामध्ये माशांचं आता पाणी टाकलं, त्याच्यामध्ये सोडण्यात येत असतात आयाती आणि देशी. यांच्यामध्ये असे आहार मासे पसंत करण्यात येतात की जे ते तलावामध्ये तुम्ही टाकणार, म्हणजे देशी जे असतात ते त्यांचा आहार वेगळा असेल आणि जो विदेशी असेल त्यांचा आहार वेगळा असेल. दोघांना आहार देणार आहेत. म्हणजे जो देशी मासा जो आहे तो विदेशीवालाचा आहार खाऊ शकत नाही आणि विदेशी जो देशीवालाचा आहार खाऊ शकत नाही. जेणेकरून काय, त्यांचा एक प्रकारे काय होऊ शकतो, त्यांचा जो आहार आहे तो योग्य त्यांना वापर करू शकतात आणि नुकसान कमी होऊ शकते. त्यामुळे तलाच्या प्रत्येक भागामध्ये आलेल्या आहाराचा उपयोग होत असतो. जसे की याच्यामध्ये कडू मासे काय, ज्याला कटला मासे म्हणतात, ते पुढे सगळे आकृत्या आहेत तुम्हाला दाखवतो. पाण्याच्या सपाटीवरून स्वतःच्या आहारात घेतात. मग पाण्याची सपाटी जी असेल, काही मासे ते खालच्या तळाच्या भागात निंदनामधून बी आहार घेत असतात. त्याचप्रमाणे काही मासे ते वरती जे पाण्याची जी सपाटी असते तिथं जे असणारा भाग असेल त्या आहाराचा उपयोग करत असतात. त्यानंतर रोहक मासे तलावाच्या माध्यमात अन्न मिळवत असतात. तलावात जे आढळणारे जे भाग असतील, म्हणजे तलावात आढळणारे मासे
तिथला असणारा भाग, तसेच समुद्र मासे ते तिथला आहार, म्हणजे हे सगळे जे माशांची जाती पाहिले सगळ्यांचा आहार वेगवेगळा पाहायला मिळू शकतो. मृगल आणि कॉमन क्राफ्ट हे तळातून अन्न मिळतात. याच्यातून मी प्रश्न विचारला जातो मत्स्यवाद याच्यातून की मृगल आणि कॉमन कार्प हे तळातून मिळणारे असतात, अन्न मिळतात. ग्रास कार्य निंदन खातात. ग्रास कार्य काय निंदन खातात, म्हणजे गवताच्या का वनस्पतीचा भाग खात असतात. हे मासे बरोबर राहूनसुद्धा एकमेकांशी स्पर्धा केल्याशिवाय स्वतःचा आहार मिळवत असतात. म्हणजे त्यांचा जो प्रॉपर आहार आहे तो त्यांचाच खात असतात. एक दुसऱ्याचा आहार ते खाऊ शकत नसतात. त्यामुळे त्यांची वेगवेगळी जातींची पसंती केली जात असते. आणि जेणेकरून अशी स्पर्धा केल्याशिवाय स्वतःचा आहार मिळवतात, त्याच्यामुळे काय होऊ शकतं की तलावात माशांचे काय होत असते उत्पादन जास्त वाढू शकतात. हे आपल्याला त्याच्यात फायदा होत असतो. खाली ठिकाणी दिलेले सगळे माशांची जाती हे पाहू शकता तुम्ही. तसे हे सर्व जातींच्या अभ्यासाने तुम्ही नॅशनल जिओग्राफिक किंवा डिस्कवरी चॅनल तुम्ही याच्यात व्हिडिओ पाहू शकतात किंवा नेटवरती सर्च करून याच्याविषयी माहिती मिळू शकतात. कटला पहिले जे दिलेले ती काय आहे कटला दिलेली आहे. एक मिनिट चालू ठेवा. पहिले जे तुम्हाला दिसते या ठिकाणी हे कटला आहे. त्यानंतर जे दिलेले ही सिल्वर कार्य दिलेलं आहे हे दुसरी. त्यानंतरचा भाग दिसला सी जे दिलेली तुम्हाला या ठिकाणी काय आहे रोही आहे, याचं नाव काय आहे रोहू. त्याच्यानंतर डीचा जो भाग जो दिलेला आहे याच्यात ग्रास कार्य आहे. काय ग्रास कार्य हे सगळे वेगवेगळ्या जाती आहेत. त्यानंतर जो भाग दिलेला आहे या ठिकाणी याला मृगल आणि या ठिकाणी येते कॉमन कार्य हे सगळ्यात काय आहेत जाती दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मग मिश्र मत्स्य संवर्धनामध्ये एक अडचण अशी पण येऊ शकते की याच्यामधून काही मासे फक्त वर्षा ऋतू प्रजनन करतात. वर्षा ऋतूमध्येच ते प्रजनन करत असतात. तोपर्यंत जर मत्स्य अंडबीज देशी जातींसोबत घेण्यात आले तर दुसऱ्या जातीचे अंडबीज बरोबर मिसळून जाऊ शकतात. म्हणून मत्स्य संवर्धनासाठी चांगल्या गुणवत्तेची मिळणे ही एक गंभीर याच्यात समस्या निर्माण होत असते. आणि या समस्येवर असा उपाय शोधण्यात येत आहे की जेथे तलावाच्या माशांचे संवर्धन अंतःस्रावाच्या उपयोगाने करण्यात येईल. म्हणजे अशी टेक्निक विकसित करण्यात येते की ज्याच्यावरून हे जे समस्या आहे याच्यावर निवारण येऊ शकते आणि माशांचे उत्पादन वाढवू शकता येते. स्वैच्छिक शुद्ध माशांचे अंडबीज प्राप्त याच्यात होऊ शकेल, जे त्यांचा प्रॉपर विकास होऊ शकतो, त्याच्यावर त्यांचं प्रमाण वाढू शकते. त्यानंतरचा भाग दिलेला आहे पुढचा भाग जो दिलेला आहे मधमाशी पालनाचा भाग आहे. काय आहे मधमाशी पालनाचा भाग आहे. तर एका ठिकाणी मत्स्याचे उत्पादन ज्यावेळेस घेतले गेलेलं असतं तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्याच्याविषयी मत्स्यपालन केंद्राची जाती कोणती आहे, प्रकार कोणती, तळ्याचा प्रकार आहे का, पोषण पुरवणारे घटक कोणते, या सगळ्या गोष्टी तिथं जाऊन तुम्ही माहिती काढू शकतात. आणि जेणेकरून तुमच्या किंवा इंटरनेट किंवा कॉम्प्युटरच्या याच्यावर मी तुम्ही माहिती त्याच्यात काही पुस्तकांच्या द्वारे त्याची माहिती मिळवू शकतात. जमा करायची प्रवृत्ती ती. मधमाशी संवर्धन आणि मधमाक्षिका पालनच्या बागे. मधमाशी सर्वांना माहिती आहे तुम्हाला मधांचा सर्वत्र उपयोग होतो, त्यामुळे त्यासाठी मधमाशी संवर्धनाचा उद्योग एक शेती उद्योग झालेला आहे. कारण मधमाशी संवर्धनामध्ये पैशांची गुंतवणूक तर कमी होते आणि एवढ्या शेतकरी त्यांचा उपयोग जास्ती धनप्राप्ती करण्यासाठी करत असतात. मधशिवायचे मधमाशींच्या पोळ्यामधून जे आपण मेन भाकरी म्हणतो त्याला
खूपच चांगल्या प्रमाणात मिळेल. मेणाचा उपयोग औषध तयार करण्यासाठी होत असतो. मधमाशीचं उत्पादनाचे भाग आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते तुम्हाला चावत असते, परंतु आपल्याला बरेचसे आवश्यक घटक ते आपल्याला देत असते. आणि त्याचे जो मेण जो असतो, म्हणजे ज्याला आपण छिद्रिष्ट असलेला भाग जो असतो त्याला भाकरी म्हणतात, मेणचा भाग म्हणतात, तर त्याच्याद्वारे औषध तयार करण्यात येत असते. व्यावसायिक स्तरावरती पण मध उत्पादन करण्यासाठी देशी जातींची मधमाशी एपिस सेरेना इंडिका, सामान्य भारतीय मधमाशी ती सेरेना इंडिका, एपिस सेरेना इंडिका, आणि एक प्रवर्ती मधमाशी जे असतील ती एपिस डोरसाटा आहे. एपिस डोरसाटा ही काही मधमाशींची पण जाती याच्यात पाहायला मिळते आहे. तर हे सगळे जाती याच्यात दिलेले आहेत. त्याचप्रमाणे ही तिथं दिलेलं आहे, वरती दाखवतो मी तुम्हाला नंतर. या ठिकाणी ॲपिस फ्लोरी हे लिटल मधमाशीचा उपयोग करतात. हे झालं तुमच्या देशी याच्या भागात. नंतर इटालीची मधमाशी जी आहे ॲपिस मेलिफेरा, ॲपिस मेलिफेरा हे त्या ठिकाणी ना बरेचदा प्रश्न विचारले गेलेले आहेत. ते हा टॉपिक खास करून लक्षात घ्यायचा आहे की याच्यामधून टेप द्या किंवा 1-2 मार्काचे प्रश्न असतील याच्यावरून पण प्रश्न याच्यात. हा जो मधमाशी संवर्धन आहे हा फार महत्त्वाचा आहे, किंवा सेक्शन डीमध्ये सुद्धा याच्या विचारलाच गेलेला भाग आहे. तर त्या ठिकाणी याला पाठांतर करूनच ठेवायचे आहे तुम्ही. त्यामुळे मेलिफेरा ही जी इटलीची एक मधमाशी आहे आणि ह्याच्यामध्ये मधाच्या उत्पादनामध्ये वाढवण्यासाठी करण्यात येत असतो. त्यामुळे रासायनिक मध उत्पादनात मधमाशीचा सामान्यपणे उपयोग करण्यात त्यामुळे व्यावसायिक दृष्टीने मध उत्पादनामध्ये मधमाशीचा सामान्य उपयोग करण्यात येते. इटालीच्या मधमाशींमध्ये मध एकत्र करण्याची क्षमता खूपच जास्त असते. त्या डंख पण कमी देत असतात आणि त्या पोळ्यांमध्ये जास्त काळ राहत असतात आणि प्रजनन तीव्रतेने करत असतात. म्हणजे त्यांचं उत्पादन जास्त तर ते वाढू शकतात. व्यावसायिक मध उत्पादनासाठी मधुवाटिका किंवा मधमाशी फार्म्स बनविण्यात येऊ शकते, येत असते. तर मधांची आता पाहायला गेले तर काही मासे डंक तर मारतात, परंतु कमी डंक मारत असतात. काही कमी मारतात, कमी जास्त मारतात आणि त्यांचं प्रजनन दर कमी जास्त राहत असतो. परंतु इटलीची जी मधमाशी आहे त्याचे प्रजनन दर जास्त आहे. तर या ठिकाणी मधाची किंमत आणि गुणवत्ता मधमाशांच्या अन्नावर किंवा त्यांचं मध एकत्र करण्याच्या फुलावरती आधारित असते. मधमाशा फुलांमधून मधुरस काय करत असतो, काढून घेत असतो. जो फुलांमध्ये जो आढळणारा रस असतो किंवा पराग असतात त्यांना एकत्रित करतात आणि त्यांच्या अन्नाची पर्याप्तता आणि पुष्पांची जात मधांच्या स्वादाचा नक्की निर्धारित करत असते. म्हणजे फूल जे असतं फुलांवरती ते राहून किती प्रमाणात ते मधुरस शोषण करत असतात आणि पुष्पांची जो सुगंधित स्वादाचा भाग असतो तर त्या ठिकाणी ते मधाचा जो कशा प्रकारचा भाग आहे, सुगंधित येतो आहे किंवा स्मेल येतो आहे किंवा मधुरस किती प्रमाणात ते मिळवतात, हे सर्व मधमाशीच्या गुणवत्तेवरती आधारित असते. जे मध मिळतं हे सर्व मध तयार केला आणि याच्यात मधुरस किती प्रमाणात मिळू शकतो ही सगळी क्वालिटी चेक केल्यानंतर त्या मधाची किंमत जी असते ती त्याच्यावरती अवलंबून असते. या सर्व गोष्टींवरती ती अवलंबून असते. तर याप्रमाणे या ठिकाणी हा जो पाठ आहे आपला संपलेला आहे आणि मध संवर्धन याच्यामधून हे जे 2 प्रश्न हे लिहूनच टाकायचे तुमच्या याच्यामध्ये. हे जे तुम्ही तुमच्या याच्यात लिहून टाकायचे. मध उत्पादनासाठी योग्य मधमाशी कोणते याची लक्षण असले पाहिजे की अकुरण म्हणजे काय नाही, ते मधमाशी कसं उत्पादन संबंधित आहे ते सर्व तुम्हाला याच्यात लिहायचे आहेत. आता एक तुम्हाला गोष्ट सांगतो मी याच्यात की जे मधुवाटिका जे दिलेली या ठिकाणी मधुवाटिका, ही मधुवाटिका आहे, याला म्हणतात मधुवाटिका. ही तुमची
वाटिका. म्हणजे हे कसे असतं की या ठिकाणी हे जे बॉक्स दिसतंय तुम्हाला, या प्रकारचे तुम्हाला हे तयार केले गेले असतात. याच्यात जाळी ठेवण्यात येत असते छिद्रष्ट भाग, आणि याच्यात एक असा बॉक्स तयार केला असतो की त्याच्यात ते मधमाशी जास्त काळपर्यंत राहत असतात. जशी याची रचना अशी प्रकारे केली येत असते बॉक्समध्ये की जी त्याची मेनच्या जो जशी रचना असते तशी रचना या बॉक्समध्ये असते. म्हणजे त्यांना त्या प्रकारची रचना येत असल्यामुळे याच्या संवर्धन याच्यात त्याचे शक्य गणक असते. ही झाली तुमची मधुवाटिकेची फार्म झाली. इथं मधमाशीचे संवर्धन केले जात असते. तर याप्रमाणे आपला हा 15वा पाठ पूर्ण झालेला आहे. याच्यातले जे स्वाध्याय आहेत हे तुम्ही याच्यात पाहून घ्यायचे सर्वांनी. आणि हा जो पाठ आहे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज स्वाध्यायाचे सर्व तुम्हाला याच्यात लिहायचे आहेत, कारण की हे फार महत्त्वाचा पाठ आहे. इथून सेक्शन डीमधून बरेचदा विचारला गेलेला भाग आहे आणि 1-2 मार्काचे पण बरेचदा विचारला गेलेला इम्पॉर्टन्स चॅप्टर्स आहे. तर सर्वांनी हा पाठ लिहून घ्यायचे, याचे स्वाध्याय लिहून टाकायचे आणि पाठ आपल्याला संपलेला आहे. यापुढे आपण पाठ 7वा पाहणार आहोत, सजीवांमधली विविधता. नमस्कार.